वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान धन्वंतरीला वंदन करूया. शंखं चक्रं जलौकान् ददतमुतकटं चारुदुर्गशतुर्भिः सूक्ष्मं स्वच्छान्तिरुदयान्शुकं परिविलसन्मौलिमम्भोज्झनेत्रं कालाम्बुदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतवनं प्रौढदावाग्निनीलम् प्रौढदावाग्निनीलम्. नमो वासुदेवाय धन्वन्तराय औषधरूपाय महासुदर्शनाय महाविष्णवे नमो नमः. सर्वांचं आजच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. हरि ओम. आजचं सत्र जरा थोडस मुद्दाम वेगळं घेतलंय, कारण उद्या अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेचं महत्व आणि आहारशास्त्राचं महत्व हे प्रामुख्याने आपल्याला साधता यावं. नाहीतरी आपल्याकडं ह्या क्लासमध्ये आहारशास्त्राच्या पूर्ण शृंखलेमध्ये ऋतुचर्या हा विषय आहे आणि ऋतुचर्यामध्ये प्रत्येक सण कसे असतात आणि कसे साजरे करायचे हे आपण पाहणार आहोतच. म्हणजे प्रत्येक सणांबद्दल आणि त्याच्या असलेल्या आहारशास्त्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत. परंतु कर्मधर्म संयोगाने उद्या अक्षय तृतीया आहे आणि मग ते मिस होऊ नये कोणाचं, की परत होऊन गेल्यावरती पालन करण्यात काही अर्थ नाही, म्हणून आपण मुद्दाम त्या सत्रातलं लेक्चर 1 ते आपण आज घेतलेलं आहे. प्रामुख्याने अक्षय तृतीया म्हटलं की फारसं काही नाही, आपल्याला सोनं घ्यायचंय, नवीन काहीतरी सुरुवात करायची आणि एखादं नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन उद्योग सुरू करायचा आहे, पितृतर्पण करायचंय आणि फार फार तर 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, एवढंच फक्त आपल्याला माहिती असतं. ह्याच्या व्यतिरिक्त त्या अक्षय तृतीयेचं विज्ञान काय आहे, अक्षय तृतीया का साजरी करायची आणि त्याच्यात पाठीमागं खरं शास्त्र जे सांगितलं गेलंय, आता बऱ्याचदा ते अध्यात्माला जोडलंय आणि अनेक रूढी परंपरांना जोडलंय, म्हणून ते पाळायचं म्हणून आपण पाळतो. म्हणजे आंबे आणले की फक्त अक्षय तृतीयेला पूजा करून खायचे एवढंच आपल्याला माहिती असतं. म्हणजे इतर सणांचं जशी माहिती आहे तशी अक्षय तृतीयेबद्दल अनेकांना फार थोडी माहिती आहे. म्हणजे फार काही सखोलात अशी माहिती कुठली नाहीये. म्हणून हा मुद्दाम आजचं सत्र हे अक्षय तृतीयेचा हा जो सण आहे, जो उद्या आपण आपल्याकडे येणार आहे, तर तो कशासाठी आहे, तर तो आरोग्यासाठी आहे. कारण भारतातले सगळेच सण म्हणजे भारतीय संस्कृतीमधले जवळपास सगळेच सण हे नेहमीच आरोग्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी हे मानले गेलेले आहेत, म्हणून ते साजरे करायचे. आता फक्त आपण सेलिब्रेशन म्हणून साजरं करतोय, कारण फक्त एक साजरं करायचं म्हणून सोपस्कर आपण पार पाडतो, पण त्याचं विज्ञान हे पुढच्या पिढीला आपण पासआउट करत नाही. आता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर भारतीय संस्कृती ही जी आहे ही उत्सवांची एक परंपरा सांगितलेली आहे आणि विज्ञानाची एक गौरवशाली परंपरा आहे.
भारतातला प्रत्येक सण जर आपण पाहिला भारतीय संस्कृतीमधला, हा प्रत्येक सणाच्या पाठीमागं तुम्हाला असा गूढ अर्थ दडलेला सापडेल आणि त्याच्या पाठीमागं वैज्ञानिक सिद्धांत हे लपलेले सापडतील. फक्त ते आपल्याला शोधावे लागतात. ते शोधायला लागतात, त्याच्या सखोलात आपल्याला जायला लागतं आणि सखोलात गेल्यानंतर मग आपल्याला लक्षात येतं, की अरे बापरे! की हे हे असं होतं काय? आम्हाला माहितीच नव्हतं. तशातलाच एक सण म्हणजे हा अक्षय तृतीया आहे. आता वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस हा केवळ एक सण नाहीये. तो माणसाच्या जीवनातला प्रगतीचा, समृद्धीचा आणि असीम असं चैतन्य हे शरीरामध्ये धारण करण्याचा, साठवून ठेवण्याचा हा हा तो क्षण सांगितलेला आहे. आणि मग हीच तिथी का पकडायची? ही तृतीया अक्षय का आहे? आणि आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याचदा 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत. त्या 3.5 मुहूर्तापैकी हा सण प्रामुख्याने येतो. तर हे 3.5 मुहूर्त नक्की काय आहेत? आता 3.5 मुहूर्त विचारलं की आपण पटकन सांगतो, की दसरा, दिवाळी आणि गुढीपाडवा आणि हा राहिलेला अक्षय तृतीया. त्यातला दिवाळीचा पाडवा हा आपण अर्धा मुहूर्त पकडतो. हे एवढं आपल्याला पटकन सांगता येतं. परंतु याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे? हे विचारलं तर मग मात्र कोणाला सांगता येत नाही. अरे 3.5 मुहूर्त काय आहेत? हे कशासाठी पाळायचे आहेत? बरं हे 3.5च का पकडले? अजून एखादा चौथा का त्याच्यामध्ये ॲड झाला नाही? किंवा 5वा का त्याच्यामध्ये ॲड झाला नाही? बरं 3.5च का झाले? हे 3च का मोजायचे? ह्याच्यामागचं शास्त्र कोणालाही फारसं ठाऊक नसतं किंवा कुणी त्याच्यात जास्त फंदात पडत नाही. जाऊ दे काय करायचं आपल्याला म्हणून आपण सोडून देतो. पण त्याच्या सखोलात जर आपण गेलो, तर मग मात्र विज्ञान पाहिल्यानंतर मग आपल्याला अभिमान वाटतो, की आपले पूर्वज किती हुशार होते आणि किती विद्वान होते आणि आजच्या विज्ञानापेक्षा ते अधिक प्रगत होते. विज्ञानाच्याही पुढे जाऊन त्यांनी हे सगळं 10,000 वर्षापूर्वी करून ठेवलेलं होतं. म्हणून हे असे सण साजरे करताना त्याचं विज्ञान काय आहे हे नक्की आपण जाणून घेतलं पाहिजे. आता अक्षय तृतीया म्हटलं, तर अक्षय ह्या शब्दामध्ये सगळा काही अर्थ येऊन जातो. म्हणजे अक्षय म्हणजे काय? न क्षयती इति अक्षयम. ज्याचा कधीही क्षय होत नाही, अशा तिथीला अक्षय असं म्हटलं गेलेलं आहे. आता ह्या तिथीचा क्षय का बरं होत नाही? कशासाठी होत नाही? काय कारण असेल? म्हणजे एवढ्या तिथी आपल्याला आहेत, म्हणजे आपण एका महिन्यामध्ये 30 आपण पाहतो. पंधरवड्यामध्ये 15 तिथी असतात. शुक्ल पक्षातल्या 15, कृष्ण पक्षातल्या 15 आणि 15-15 मिळून 30 तिथी आपल्या एका महिन्यामध्ये, मासामध्ये आलेल्या असतात. मग यातली तृतीया ही जी आहे, ही तर प्रत्येक 12 वेळा येते. म्हणजे 12 महिन्यांमध्ये शुक्ल पक्षातली आणि कृष्ण पक्षातली पाहून जवळपास 24 वेळा येते. मग ह्यातली हीच एक तृतीया अशी का आहे, की जी अक्षय आहे, जिचा कधीच क्षय होत नाही? असं का? असा कधी प्रश्न पडलाय का कोणाला? कारण आपल्या संस्कृतीने हे शब्द जे वापरलेत ना, अक्षय किंवा नक्षयती, हे केवळ भौतिक संपत्तीसाठी वापरलेले नाहीयेत किंवा फक्त सोनं घ्यायचं आणि साठवून ठेवायचं बरं त्याच्यासाठी वापरलेलं नाहीये. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याचं खरं कारण फार वेगळं आहे. फार वेगळं आहे. खरं तर अक्षय तृतीयेला सोनं हे खरेदी करण्यापेक्षा ते अंगावरती जास्त घालणं याचं महत्व आहे. आता ते अक्षय तृतीयेलाच का खरेदी करायचं? त्याचं शास्त्र असं आहे, की सोनं हा जो आहे, हा ब्रह्मांडातला धातू आहे. आणि सोनं हा ब्रह्मांडातला धातू असल्यामुळं सोन्यामध्ये ऊर्जा धारण करण्याची क्षमता प्रचंड असते. म्हणून सोनं नेहमी कमरेपासून वरच्या भागामध्ये जास्त घालतात. आणि हे सोनं जे आहे, हे इतकं प्रभावी आहे, की ब्रह्मांडातल्या सगळ्या ऊर्जा हे स्वतःकडे ते खेचून घेतं आणि त्या स्टोअर करून ठेवतं. म्हणून तुम्ही पहा, की जुन्या काळामध्ये प्राचीन जी मंदिरं होती, त्या मंदिरांचे सगळे कळस हे सोन्याचे असायचे. देवांच्या मूर्त्या ह्या सोन्यांच्या असायच्या. आणि जरी देवाची मूर्ती सोन्याची नसली, तरी पण क्रिस्टल थेरपीच्या अँगलने ते दगड जे क्रिस्टलाइज असतील, म्हणजे महादेवाच्या पिंडीचा दगड असेल किंवा विष्णूच्या शालिग्रामाचा दगड असेल किंवा आपण इतर बेसाल्ट दगड असेल किंवा पांडुरंगाचा जो काळा पाषाण आहे, काळ्या पाषाणातली जी मूर्ती, हे दगड कसे त्यांच्यामध्ये साउंड इफेक्ट्स आहेत. आणि त्या दगडांमध्ये त्या मूर्त्या घडवलेल्या आहेत. मग त्या दगडांमध्ये मूर्त्या घडवल्यानंतर जो पिझो इलेक्ट्रिकल इफेक्ट जो आहे, तो त्याच्यामध्ये चिरंतन राहावा म्हणून त्या मूर्त्यांच्या खाली सोन्याची यंत्र गाडलेली असतात. कारण ज्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठा करतो, प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? की ती सगळी ऊर्जा विश्वामध्ये असलेली जी वैश्विक ऊर्जा जी आहे, कॉस्मिक एनर्जी जी आहे, ती मंत्रांच्या द्वारे धारण करून
त्या यंत्रांमध्ये टाकतात. ती यंत्र त्या मूर्त्यांवरती स्थापन केली जातात. मूर्त्यांच्या खाली स्थापन केली जातात. म्हणून मंदिरातल्या मूर्त्यांमध्ये आपल्याला एवढी प्रभावळ दिसते, एवढी शुद्धता दिसते, एवढी सात्विकता दिसते. आता आमचे गोल्ड व्हॅल्युएशनचे ज्यावेळेस क्लासेस चालतात त्याच्यामध्ये आम्ही सगळं सोन्याचं जे आहे वैशिष्ट्य कसं ओळखायचं, कसं हाताळायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये शिकवत असतो. खादी ग्रामोद्योगच्या ह्याच्यामध्ये प्रशिक्षणामध्ये. तर नॉर्मली काय की सोन्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला 2 दिवस पुरणार नाही. परंतु सोन्याचा एकच गुण लक्षात ठेवायचा की तो ऊर्जा धारण करणारा धातू आहे आणि सोनं हे पृथ्वीवरचं नाहीये. हे ब्रह्मांडामधून आलेलं आहे. कारण लाखो, हजारो, करोडो वर्षापूर्वी ज्यावेळेस पृथ्वीची निर्मिती होत असताना, ज्यावेळेस जो उल्कापात झाला आणि म्हणजे जो सुपरनोव्हा तारा जो असतो, जो सूर्याच्या जवळपास 8 ते 10 पट असतो, अशा 2 सुपरनोव्हा ताऱ्यांचा ज्यावेळेस स्फोट झाला आणि तो स्फोट झाल्यानंतर त्यातनं जे काही प्रकाशकिरण बाहेर पडले, ते सगळ्या उल्कापिंडांवरती पडले आणि त्या उल्कापिंडांनी ही तेज तत्व धारण केली आणि भ्रमण करताना ज्यावेळेस ती पृथ्वीवरती येऊन आदळली, तेव्हा हे सुवर्ण जे आहे ते पूर्णपणे ब्रह्मांडातनं पृथ्वीवरती आलं आणि पृथ्वी त्यावेळेस तप्त अवस्थेमध्ये होती. सजीव सृष्टी वगैरे पृथ्वीवरती काही नव्हती आणि ते तप्त अवस्थेमध्ये आलेल्या पृथ्वीवरती ते सोनं आलं आणि भूगर्भात गेलं. सोनं पृथ्वीवरती बनत नाही. जसे मिनरल धातू आहेत सगळे, जे आपण पाहतो तसे सोनं हे पृथ्वीवरती बनलेलं नाहीये. आणि मग ते नद्यांच्या प्रवाहामधनं हे बाहेर आलं किंवा ज्यावेळेस आपण उत्खनन करतो, खाणीमध्ये आपल्याला सोनं सापडतं. आणि मग हे सोन्याच्या बद्दल आपण एवढे हे आकर्षित का असतो? कारण सोनं ह्याच्याबद्दल ऋषीमुनींनी अनेक ग्रंथांमध्ये भरपूर काही लिहून ठेवलंय. आणि मग ते अक्षय तृतीयेलाच का घ्यायचं? कारण का अक्षय तृतीया ही आपण जर पाहिलं विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं अशी एक तिथी असते, म्हणजे खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातनं अशी एक तिथी येते आणि ती दरवर्षी ती एकदाच येते. ती तिथी म्हणजे अक्षय तृतीया. कारण का? की त्या दिवशी सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट अँगलमध्ये असतात आणि त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत, ह्या सगळ्या ऊर्जा ह्या अतिशय पॉझिटिव्ह असतात. इतक्या पॉझिटिव्ह असतात, ह्या ऊर्जा धारण करण्यासाठी तुम्हाला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही किंवा पंचांग सुद्धा पाहण्याची गरज पडत नाही. मग कुठली कुठली ऊर्जा असते, कशी असते? तर नॉर्मली आपण ते पुढे पाहूया. आता ह्या तिथीवरती अनेक काही असे इतिहासातले बदल घडलेले आहेत भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये. म्हणजे खरं तर सतयुगाचा प्रारंभ जो म्हटला जातो तो ह्या अक्षय तृतीयेला झालेला आहे. जे आपण 4 युगाचे आपण म्हणतो, सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि आता कलियुग. तर ही जी 4 युग आहेत, ही 4 युग वारंवार होत असतात. आणि ही वारंवार ज्यावेळेस होत असतात, ज्यावेळेस सृष्टीचं हे चक्र फिरत असतं, त्यावेळेस ही वारंवार येत असतात. तर जेव्हा सतयुगाचा म्हणजेच कृतयुगाचा प्रारंभ झाला, तो दिवस म्हणजे जो आहे तो हा अक्षय तृतीयेचा दिवस आहे. याच दिवशी परशुरामांचा जन्म झाला. याच दिवशी पृथ्वीवरती गंगेचं अवतरण पण झालं आणि महाभारत हे जे आहे, न ऋतू न भविष्यते असं महाभारत जे लिहिलं गेलं ते ह्याच तिथीवरती लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे व्यासांच्या माध्यमातून गणेशाने ही महाभारताचं लिखाण हे असं केलं, असं म्हटलं जातं. आता महाभारत आणि रामायण ह्याच्याबद्दल जर आपण पाहिलं, तर बघा किती आपल्याला विसंगती दिसून येते याच्यामध्ये. महाभारत हे असं आहे आणि रामायण हे असं आहे, की रामायणामध्ये भावांचं प्रेम इतकं उत्कट दाखवलंय, की बंधू प्रेमासाठी ते काहीही त्याग करायला तयार असतात. ते म्हणजे रामायण. आणि महाभारतामध्ये मात्र याच्या विरुद्ध दाखवलंय, की बंधूंच्या जो काही एकमेकांचा जो वाद आहे, तो वाद हा किती विकोपाला जाऊ शकतो, ह्याच्याबद्दल जर आपण पाहिलं, तर ते म्हणजे महाभारतामध्ये पाहायला मिळतं. आणि प्रत्येक व्यक्तिरेखा, प्रत्येक त्याच्यामध्ये असलेल्या ही पात्र ही तेवढीच सगळी आपल्याला विशिष्ट पद्धतीमध्ये त्या महाभारतात रंगवलेली आढळतात. आणि म्हणून तिथींचं ह्या तिथींवरती हे सगळं सुरू झालंय असं म्हटलं जातं. आता खऱ्या अर्थाने हा गोल्डन डे आहे. आणि गोल्डन डे का आहे? कारण आपण जर ह्याच्यामध्ये पाहिलं, खगोलशास्त्रामध्ये पाहिलं, तर सूर्य आणि चंद्र हे दोघंही आपल्या उच्च राशीमध्ये असतात.
आता ज्यांना ज्योतिषशास्त्राची थोडीशी जाण आहे किंवा ज्योतिषशास्त्र समजतात, त्यांना माहिती असेल, की प्रत्येक ग्रहाची एक स्वतःची राशी असते, त्यांची एक उच्च राशी असते आणि एक नीच राशी असते. म्हणजे एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये गेला, तो स्वतःच्या राशीमध्ये असेल, तर तो चांगली फळं देतो. आणि त्याचा पीक पॉइंट असणारी एक रास असते. त्या राशीमध्ये गेल्यानंतर तो अतिशय उच्च फळं देतो. म्हणजे स्वतःच्या राशीपेक्षाही जास्त चांगली फळं देतो. आणि तो जर एखाद्या राशीमध्ये त्याच्या नीच राशीमध्ये असेल, विरुद्ध राशीमध्ये असेल, तर तो अतिशय नीच फळं देतो. म्हणजे एकदम खराब फळं देतो. तसं मग सूर्य कुठं असतो? तर ब्रह्मांडामध्ये जर आपण पाहिलं, तर सूर्य हा मेष राशीमध्ये असतो, अक्षय तृतीयेला. आणि अक्षय तृतीयेला सूर्य मेष राशीमध्ये असतो. मेष राशी जी ही आहे, ती सूर्याची उच्च रास आहे. ज्यांना सूर्य प्रभावी हवाय, ज्यांचा सूर्य प्रभावी आहे, अशी लोकांचं कर्तृत्व, आत्मा, आत्म्याचा कारक असलेला सूर्य, हा पूर्णपणे इतका प्रभावी, इतका तेजस्वी असतो, की पूर्णपणे पराक्रम दाखवण्याच्या ह्या अवस्थेमध्ये तो सूर्य असतो. एकदम पीक पॉइंटला सूर्य त्याच्या उच्च अशा मेष राशीमध्ये असतो. आणि आश्चर्य पण पहा, या कालचक्राचं कसं आहे, की चंद्र सुद्धा याच दिवशी हा त्याच्या उच्च राशीमध्ये असतो. चंद्राची उच्च रास जी आहे, आता चंद्राची स्वतःची रास जी आहे ती कर्क रास आहे. कर्क राशीमध्ये चंद्र गेला म्हणजे तो स्वराशीमध्ये आहे. परंतु चंद्राची उच्च रास जी आहे ती मात्र वृषभ रास आहे. आणि योगायोग हा केवळ वर्षातनं एकदा ह्या तिथीला घडतो. म्हणजे सूर्य हा आपल्या उच्च राशीमध्ये असतो आणि चंद्र हा देखील आपल्या उच्च राशीमध्ये असतो. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. आणि हे दोन्हीही ग्रह ज्यांचे अतिशय उच्च असतील, तेव्हा चंद्र आणि सूर्य आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीज ह्या पृथ्वीवरती सोडत असतात. म्हणून त्या पृथ्वीवरती सोडल्यानंतर इतर ग्रहांच्या ऊर्जा त्या ठिकाणी फारशा टिकत नाहीत किंवा इतर ग्रहांच्या ऊर्जांचा फारसा दुष्परिणाम याच्यावरती कोणावरती होत नाही. त्या इतक्या प्रभावी असतात. ह्या तिथीला कुठलाही मुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही. ही जी तिथी आहे, ही तुम्हाला अक्षय म्हणजे निरंतर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची फळं देणार आहेत. आता ही फळं देणार म्हणजे काय? की काही चमत्कार करणार आहेत किंवा एकदम असं काहीतरी नवीन काहीतरी करणार आहेत, असं काही नाही. आता ही फळं देणार म्हणजे काय, की जसा व्यक्ती, जसा माणूस अगदी त्याच्या वृत्तीप्रमाणे, त्याच्या सत्वगुणाप्रमाणे, त्याच्या प्रकृतीप्रमाणे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळणार. आता हे पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणजे कसं, की हा स्वयंसिद्ध मुहूर्त असं सांगितलेला आहे. आता ह्या दिवशी उदक कुंभ जलदान केलं जातं. ते जलदान पण का केलं जातं? किंवा हा जो आहे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त सांगितला तो का सांगितला जातो? पंचांग पाहण्याची गरज का पडत नाही? विश्वातल्या ऊर्जांचा आणि याचा संबंध काय असतो? तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपलं शरीरशास्त्र जाणून घ्यायला लागतं. आता शरीरशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं, तर माणसाच्या शरीराचं जसं आपण पाहतो, एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. आता हे WHO ने पण सिद्ध केलं. आता हे बायोलॉजिकल क्लॉक जे आहे, त्या बायोलॉजिकल क्लॉकमध्ये जसा सूर्य उगवतो, सूर्य उगवल्यापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्य मावळल्यापासून तर सूर्यास्त होईपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत प्रत्येक वेळी ह्या विश्वामध्ये ज्या ऊर्जा येत असतात पृथ्वीवरनं, त्याचा प्रभाव हा माणसाच्या शरीरावरती होत असतो. आणि प्रत्येक वेळी आपण जर पाहिलं तर मॉडर्न सायन्स पण हेच सांगतं आणि आयुर्वेद पण हेच सांगतं, की एका विशिष्ट क्षणाला, एका विशिष्ट अशा कालावधीमध्ये आपल्या शरीरामधला एखादा ठराविक अवयव हा अधिक सक्रिय असतो. म्हणजे आपण उदाहरण जर पाहिलं, सकाळी पहाटे 3 ते 5 या काळामध्ये आपली फुफ्फुसं अधिक ॲक्टिव्हेट असतात. म्हणून 3 ते 5 या काळामध्ये तुम्ही जर कोणी प्राणायाम केला, तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा हा होणार आहे. म्हणून प्राणायाम जो आहे, त्याची खरी वेळ जी आहे, ती हे आहे 3 ते 5 पहाटे. आता म्हणून याला ब्रह्ममुहूर्त असंही म्हटलं जातं बऱ्याचदा. कारण त्या काळामध्ये जो प्राणवायू असतो, त्या काळामध्ये जो असलेली प्राणतत्व आहेत, ही अधिक सक्रिय असतात. म्हणून हा काळ सगळ्यात चांगला आहे. त्यानंतर 5 ते 7 हा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये प्रामुख्याने सगळ्या ऊर्जा ह्या विश्वामधल्या मॅक्सिमम सूर्याच्या ऊर्जा जर आपण पाहिल्या, तर ह्या कालावधीमध्ये आपल्या मोठ्या आतड्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतात. आता मोठ्या आतड्यावरती फोकस्ड असल्यामुळं मोठं आतडं साफ होण्याचा कालावधी हा तुम्ही पहा,
की आपल्याला जी प्रेशरला येतं किंवा आपण मोशनला जातो, सकाळी टॉयलेटला जेव्हा जातो, तर पोट साफ होण्याचा कालावधी जो आहे तो हाच प्रभावित आपल्याला जास्त पाहायला मिळतो. सकाळी 7 वाजेपर्यंत 5 ते 7 कारण का, की वायू त्या ठिकाणी प्रचंड वाढतो आणि सगळ्या ऊर्जा त्या आतड्यावर आलेल्या असतात आणि आतडं त्यावेळेस सगळ्यात जास्त सक्रिय असतं. त्यानंतर मग 7 ते 9 या कालावधीमध्ये तुमचा जठराग्नी प्रदीप्त होतो कारण सूर्य उगवलेला असतो 7 वाजता. तर असं हे प्रत्येक अवयवावरती आपण पाहिलं, तर ह्या ऊर्जा सगळ्या प्रभाव टाकत असतात. आणि मग अक्षय तृतीयेला काय होतं, या 3.5 मुहूर्तांना काय होतं, त्या कॉस्मिक एनर्जी ज्या आहेत या सगळ्या, ह्या आपल्या बॉडीचं अलाइनमेंट करतात. आणि या अलाइनमेंट करत असताना फक्त बॉडीचंच करत नाहीत, तर तुमच्या मनाचं देखील करत असतात. मग जसं आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे, तसं मेंटल क्लॉक सुद्धा असतो. आता मेंटल क्लॉक म्हणजे काय? की प्रत्येक माणसाची मानसिक अवस्था. मग सकाळी कशी असते, दुपारी कशी असते, संध्याकाळी कशी असते आणि या मनाच्या अवस्था प्रत्येक वेळेस चेंज होत असतात, प्रत्येक वेळेस बदलत असतात. तुम्ही पहा सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण अंघोळ केले, की अंघोळ केल्यावरती आपलं मन अतिशय सात्विक असतं. त्यावेळेस कुठलेही पापी विचार किंवा असे चुकीचे विचार आपल्या मनामध्ये फारसे येत नाहीत. परंतु मग जसा-जसा दिवस हा बदलायला लागतो, जसा-जसा सूर्य वरती चढायला लागतो आणि नंतर तो मावळायला लागतो, तसं-तसं आपल्या प्रत्येक वेळेस मनाच्या अवस्था ह्या बदलत-बदलत जातात. ऑफिसमध्ये पण आपण 10 वाजता गेलो, तर आपली ऊर्जा अतिशय सक्रिय असते आणि नवीन काहीतरी चांगलं काम करण्याचं आपण प्लॅनिंग करत असतो. 8 ते 9 हा जो कालावधी असतो, तुम्ही बारकाईने अभ्यासा आणि बारकाईने विचार करा. 8 ते 9 किंवा 8 ते 10 ह्या 2 तासाच्या कालावधीमध्ये प्रत्येक माणूस हा विचार करत असतो, की आजच्या दिवसाचं प्लॅनिंग कसं करायचं? आज काय-काय कामं आपल्याला करायची? कुठली-कुठली कामं आपल्याला पार पाडायची आणि ती कशा पद्धतीने करायची? म्हणजे हाच विचार प्रामुख्याने आपल्या डोक्यात असतो. म्हणजे कुणी व्यावसायिक असेल, तर तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं प्लॅनिंग करत असतो. कुणी नोकरदार असेल, एम्प्लॉयी असेल, तो सुद्धा आज ऑफिसमध्ये काय काम करायचंय, कसं पार पाडायचं? हा विचार मनामध्ये येतोच. म्हणजे 8 ते 10 ही जी वेळ आहे, ती तुमच्या कर्माच्या किंवा तुम्ही जे काम करताय, त्याच्यावरती फोकस करण्याची आणि त्याचा प्लॅनिंग करण्याचा तो टायमिंग आहे. आता ह्या अशा प्रत्येक वेळेस अवस्था ह्या बदलत असतात. सायंकाळ झाली, की आपल्याला असं वाटतं कुठेतरी शांत बसावं, एखादी जुनी गाणी ऐकावीत किंवा एखादी प्रेमपूर्वक असलेली किंवा तशा प्रेमरस असलेली गाणी जी आहेत, ती आपण ऐकली पाहिजेत. मग आपण अशी एकदम रडकी गाणी त्यावेळेस आपण ऐकत नाही. आपण सायलेंट सॉन्ग जे आहे, हे तिन्ही संजेला आपण ऐकतो. शांत, मधुर स्वरातली सगळी गाणी. परंतु तेच सकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण उठतो, म्हणजे सकाळी 6:00ला उठलो, तर आपल्याला 5 ते 7 वाजेपर्यंत किंवा 5 ते 8 वाजेपर्यंत हा जो कालावधी आहे, त्या कालावधीत आपण प्रचंड सात्विक असतो आणि गाणी सुद्धा आपण सात्विक लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे सत्वगुणांनी युक्त अशी गाणी, भक्तिगीतं असतील किंवा भक्तिरस असतील, ती आपल्याला ऐकायला आवडतात. म्हणजे ही प्रत्येक मनाची अवस्था, असं मनाचं सुद्धा एक घड्याळ आहे. ज्याला मेंटल क्लॉक असं म्हटलं जातं. आणि मग या 3.5 मुहूर्तांमध्ये काय होतं, की तुमची दोन्ही पण घड्याळं जी आहेत, ही प्रकृती रिसेट करून टाकते आणि ती नव्याने तुम्हाला स्टार्ट करायला लावते, की नव्याने तुम्ही परत चालू करा. म्हणून ती 3.5 मुहूर्त जी आहेत, ती अतिशय महत्त्वाची आहेत. तुमची बायोलॉजिकल रिदम आणि वैश्विक तुमच्या अलाइनमेंट म्हणजे अलाइनमेंट ह्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बनलेले असतात. म्हणून 3.5 मुहूर्त महत्त्वाचे आहेत. आता हे 3.5 मुहूर्त कुठले? तर आपण गुढीपाडवा. आता गुढीपाडव्याला काय होतं पहा, सूर्य मीन राशीत असतो आणि मेष राशीच्या उंबरठ्यावर असतो, संक्रमणाच्या काळावरती असतो आणि चंद्र हा नवीन सृजनासाठी सज्ज झालेला असतो. मग आपण जर पाहिलं प्रामुख्याने, की पाडव्याचं सायन्स काय आणि ह्याचं गुढीपाडव्याचं सायन्स काय आणि आपल्या असलेले अक्षय तृतीयेचं सायन्स काय, दसऱ्याचं सायन्स काय आणि तुमच्या दिवाळीच्या पाडव्याचं सायन्स काय? ह्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं, तर ह्या निसर्गात असलेली ग्रहस्थिती आणि त्याचा आपल्या बॉडीवरती होणारा परिणाम. आता चैत्र पाडव्याला काय होतं, सूर्य मीन राशीत असतो आणि या मीन राशीवरती असल्यामुळं वसंत ऋतूचा प्रारंभ झालेला असतो. वसंत ऋतूचा ज्यावेळेस प्रारंभ होतो, सूर्याने मीन राशीमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या उत्तरार्धाकडे आला, त्याच्या संक्रांतीच्या जवळ आला. शक्यतो 14 ते 15 किंवा 14, 15, 16 ह्या 3 दिवसांमध्ये प्रत्येक महिन्याच्या 14, 15, 16 ह्या 3 दिवसामध्ये सूर्याची संक्रांती ठरलेली असते. आपल्याला फक्त मकर संक्रांतच माहिती असते. परंतु दर महिन्याला ही संक्रांत असते आणि सूर्य हा प्रत्येक महिन्याला एक राशी बदलत असतो. आणि ती सूर्याची अवस्था बदलली, की आपल्या बॉडीमध्ये पण
तुमच्या एंडोक्राईन सिस्टम वरती अनेक मायक्रो लेवलला बदल होत असतात. तसं मग पाडव्याला काय होतं, की पाडव्याला पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी का आहे? कारण पाडव्याला ज्यावेळेस सूर्य हा मीन राशीतनं हा ज्यावेळेस संक्रांत करून येतो, त्यावेळेस होतं काय, की हा मेष राशीच्या उंबरठ्यावरती आल्यानंतर त्या ठिकाणी हा वसंत संपात किंवा वसंत ऋतूचा प्रारंभ सांगितलेला आहे. पृथ्वीवरती ओलावा असतो, उष्णता हळू-हळू वाढायला लागलेली असते आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय क्षेत्र आहे, ते सक्रिय व्हायला लागतं आणि हिवाळ्यातल्या सुप्त ऊर्जा ह्या तुमच्या प्रवाही व्हायला लागतात. आणि मग ह्या ऊर्जा ज्या आहेत, ह्या प्राणशक्ती वाढवणाऱ्या असतात. परंतु ह्या ऊर्जा सक्रिय ठेवायच्या, परंतु जर शरीरामध्ये कफ जो आहे, हा कफ जर जास्त वाढला तर करायचं काय? कारण का? की आपण पाहतो की पाडव्याला उष्णता वाढायला लागते हळू-हळू, हळू-हळू. कफाचा प्रकोप व्हायला लागतो. म्हणून वसंत ऋतू हा कफ दोषाचा प्रभाव कसा असलेला ऋतू सांगितलेला आहे. कारण होतं काय, की या उष्णतेमुळं हा चिटकून तुमच्या शरीराला राहिलेला जो कफ आहे, तो हळू शरीराच्या आतल्या आत विरघळायला लागतो, वितळायला लागतो. आता कफ वितळायला लागतो म्हणजे प्रत्येक वेळेस सर्दी पडसं झालं पाहिजे असं काही नाहीये. किंवा खोकला तुम्हाला झालाच पाहिजे असं काही नाहीये. तो कफ वितळायला लागतो म्हणजे तुमच्या शरीराच्या आतमध्ये ज्या तुमच्या पेशींना हा जो अडकलेला, चिकटलेला कफ आहे, तो नॅचरली, नैसर्गिकपणे वितळायला लागतो. आणि मग हा कफ वितळत असताना त्या कफामध्ये कुठल्याही रोगजंतूंचं संक्रमण होऊ नये म्हणून पाडव्याला आपल्याला आपलं शास्त्र काय सांगतं, की तुम्ही काय खायचंय? कडुलिंबाचा पाला खायचा. कारण कडुलिंबाचा पाला हा अँटीबॅक्टेरियल आहे. तुमच्या सगळ्या पेशी तो साफ करणार आहे. तुम्हाला आजारी पडू देणार नाही. आणि मग असं तुम्ही तुमचं शरीर साफ ठेवलं, की तुमच्या चुंबकीय क्षेत्र जे असलेल्या ज्या मॅग्नेटिक फील्ड्स आहेत त्या सक्रिय होतील, प्राणशक्ती वाढतील. म्हणून पाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक सांगितलेला आहे. कारण सूर्य त्यावेळेस मीन राशीमध्ये असतो आणि तो संक्रांतीच्या उंबरठ्यावरती असतो. मेष राशीमध्ये प्रवेश करायला थोडासा अवधी त्याला असतो. परंतु अक्षय तृतीयेला तसं होत नाही. अक्षय तृतीयेला हा सूर्य पूर्णपणे मेष राशीमध्ये आलेला असतो आणि चंद्र सुद्धा वृषभ राशीमध्ये म्हणजे दोघांच्याही या उच्च राशी आहेत आणि ह्या उच्च राशी ह्या इतक्या परमोच्च अवस्थेला असतात की दोन्हीही असलेल्या ग्रह म्हणजे सूर्य आणि चंद्र, सूर्य हा आत्म्याचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे. तुमचं बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे शरीरामध्ये असलेलं तुमचं बायोलॉजिकल क्लॉक त्या पूर्णपणे रिसेट करायचं काम आणि तुमच्या मनामध्ये असलेलं जे काही तुमचं मेंटल क्लॉक हे सुद्धा रिसेट करायचे काम हे दोन्ही ग्रह करत असतात. त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आणि मग परिणाम काय होतो? की बघा जेव्हा ह्या दोन्ही ऊर्जा बलवान असतात ना, तेव्हा या आपल्या पीक वरती असतात. मग पृथ्वीवरती त्यांचा फोटॉन्सचा जो मारा येतोय, जे फोटॉन्स येतात, त्यांचे जे कण येतात, तो अतिशय पॉझिटिव्ह असतो आणि ह्याच्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये पिनियल ग्लँड्स ज्या आहेत, एंडोक्राईन सिस्टम मध्ये आपण पाहतो की ज्या पिनियल ग्लँड्स आहेत, त्याच्यामध्ये अतिशय सकारात्मक बदल होतात आणि विचारांमध्ये स्पष्टता यायला लागते, कार्यामध्ये सातत्य यायला लागतं आणि हे चांगलं असंच राहावं म्हणून त्याला अक्षय असं म्हटलेलं आहे. आता पिनियल ग्लँड्स असतात कुठं आपल्या, थोडं शरीरशास्त्र तुम्ही पाहिलं तर तुमच्या पिनियल ग्लँड कुठं तुम्हाला ते लक्षात येतील. तर आपण छोट्या मेंदूच्या पाठीमागं, मग ह्या पिनियल ग्लँड ज्या आहेत ह्या जास्त सक्रिय झालेल्या असतात अक्षय तृतीयेला. आणि मग विचारांमध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टता आलेली असते आणि मग ही विचारांची स्पष्टता ही अशीच राहावी म्हणून ती अक्षय तृतीया सांगितलेली आहे. आणि याचं कारण एकच आहे, चंद्र आणि सूर्य हे जसं तुमच्या माणसाच्या शरीरावरती प्रभाव टाकतात तसा त्याचा फायदा आपल्याला व्हायला लागतो. आता फायदा होत असताना ह्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. कोणाची कफाची असते, कोणाची पित्ताची असते, कोणाची वाताची असते. आता ह्यांच्या प्रत्येक व्यक्तीवरती परिणाम हा वेगवेगळा होत असतो. आता होईल काय, की सूर्य मेष राशीमध्ये आलाय. आता हा तळपतोय, ज्याला आपण वैशाख वणवा असं म्हणतो. आता वैशाख वणवा असल्यामुळं सूर्य तळपतोय. वाताच्या आणि पित्ताच्या लोकांना शक्यतो फारसं काही समस्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला होणार नाही. म्हणजे थोडीशी काळजी घ्यायला लागेल. परंतु जसा हा सूर्य हा तळपायला लागेल, ह्या मेष राशीमध्ये आल्यानंतर जसा हा सूर्य तळपायला लागेल आणि वैशाख वणवा सुरू होईल, त्यावेळेस ह्या पित्ताच्या आणि वाताच्या लोकांना त्रास होणार आहे. म्हणून ह्यांना सावध राहायला ही अक्षय तृतीया सांगते. कफाच्या लोकांना फारसा काही त्रास होत नाही अक्षय तृतीयेच्या ह्याच्यात. कारण का की कफाच्या लोकांना ऑलरेडी कफ जास्त असतो. त्याच्यामुळे ही लोकं सर्व्हाइव्ह होऊ शकतात. परंतु पित्ताच्या लोकांना सनस्ट्रोक बसू शकतात अक्षय तृतीयेनंतर. म्हणून त्यांना तर अतिशय सावध राहायला सांगितलेले. कारण का?
त्यांची प्रकृती पित्ताची आहे, शरीरामध्ये उष्णता आहे, बाहेर उष्णता आहे, त्यांनी घराच्या बाहेर जास्त पडायचं नाही. आणि पडायचं असेल तर सकाळच्या वेळेत पडायचंय किंवा संध्याकाळी सूर्य ज्यावेळेस कमी तीव्रतेचा होईल किंवा सूर्यास्त होईल त्यावेळेस तो घराच्या बाहेर पडायचे काही कामं असतील तर. दुपारच्या वेळेस शक्यतो सावलीमध्ये राहायचे आणि त्यांची दिनचर्या पूर्णपणे अशा प्रकारेच त्यांनी ही अवलंबवायची. कारण का पित्ताचा प्रकोप आपण जो म्हणतो हा शरीरामध्ये जर झालेला असेल आणि बाहेर हा उष्णता वाढत असेल तर पित्ताच्या लोकांना त्रास होणार आहे. आणि होतं काय की उष्णता वाढली तर ऑटोमॅटिक लघुत्व पण यायला लागतं आणि लघुगुण हा वाताचा आहे. मग लघुगुण हा वाताचा असल्यामुळं वाताच्या लोकांना पण इथून पुढे त्रास व्हायला सुरुवात होऊ शकते किंवा त्रास बऱ्यापैकी होऊ शकतो. आता हा त्रास कसा होईल किंवा कशामुळे होईल, मग तो त्रास कसा कमी करायचा, तो कशा प्रकारे तो हँडल करायचा आणि मग हेच आहारशास्त्रामध्ये ही अक्षय तृतीया सांगते काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे. म्हणून ही अक्षय तृतीया सुद्धा ही अतिशय महत्वाची 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. विजयादशमी आहे. विजयादशमी सुद्धा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. मग ती विजयादशमी म्हणजे दसरा आपण ज्याला म्हणतो, तर शरद ऋतूचं आगमन होतंय. ग्रहांच्या गतींमध्ये एक प्रकारचं स्थौर्य आलेलं असतं. सूर्याचं तेज सौम्य झालेलं असतं, पण ते प्रभावी असतं. आणि मग होतं काय, की पावसाळ्यात निसर्गाकडे जी ऊर्जा संचित झालेली आहे, ती ह्या दिवशी प्रवाही व्हायला लागते, विजयी व्हायला लागते. म्हणून त्याला विजयादशमी असं म्हटलेलं आहे. विजय प्राप्त करणार आहे. आणि शक्यतो शरद ऋतू जेव्हा येतो, तो हा पित्त प्रकोपाचा काळ आहे. म्हणजे पराक्रम बाहेर काढण्याचा काळ आहे. कारण पराक्रमी माणूस कधी होतो, जर पित्त चांगलं असेल तर. आणि म्हणून पित्ताच्या प्रकोपाच्या काळामध्ये ही विजयादशमी येते आणि ह्या विजयादशमीमध्ये होतं काय, प्रामुख्याने आपण पाहिलं शरद ऋतूचं आगमन झालेलं आहे. चंद्राचा त्या ठिकाणी सहवास जास्त असतो, सानिध्य जास्त असतो, चंद्र जास्त मिळत असतो आणि मग तो आपल्या मज्जा सिस्टमसाठी म्हणजे मज्जा संस्था, नर्व्हस सिस्टम ज्याला म्हणतो त्यासाठी अतिशय पोषक आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेलं डोपामाइन अतिशय योग्य प्रमाणामध्ये ह्या विजयादशमीला सर्वत असतं. म्हणून ती एक तिथी जी सांगितली आहे, ती सुद्धा अतिशय सायंटिफिकली सांगितली. विजयादशमी हा पण 3.5 मुहूर्त आहे. इथं पण तुम्हाला जास्त काही पंचांग पाहायची गरज लागत नाही. आता दिवाळी पाडवा जो असतो, हा दिवाळी पाडवाचा मात्र अर्धा मुहूर्त सांगितलेला असतो. आता हा अर्धाच मुहूर्त का? कारण त्या दिवाळी पाडव्याच्या अगोदर लक्ष्मीपूजन असतो, तिथं अमावास्या असते. कधी-कधी त्या अमावास्येचे बेत हे पाडव्याच्या दिवशी पण आलेले असतात. आता दिवाळी पाडव्याचा मुहूर्त का हा शुभ मुहूर्त का सांगितलाय? कारण त्यावेळेस सूर्य हा बरोबर तुळ राशीमध्ये आलेला असतो. आणि तुळ रास जी आहे ही सूर्याची सर्वात नीच रास आहे. आता सूर्य नीच राशीत असला तरी पण तो ह्या दिवाळी पाडव्याला मात्र चांगली फळं देतो. कारण का? की चंद्र सुद्धा त्याच्यासोबत असतो. कारण अमावास्येला बघा सूर्य आणि चंद्र एकत्र असतात की नाही? आणि मग चंद्र पण तुळ राशीमध्ये असतो आणि सूर्य पण तुळ राशीमध्ये असतो. जेव्हा चंद्र 12 अंशांनी पुढे जातो, तेव्हा तिथी बदलते आणि पाडवा सुरू होतो. पण सूर्य मात्र तिथं तुळ राशीतच राहिलेला असतो. मग तुळ रास आणि वृश्चिक रास या दोघांचा प्रभाव त्या चंद्राकडनं हा चढत्या चंद्राचा हा पृथ्वीवरती येत असतो आणि त्या आलेल्या ऊर्जा ह्या सकारात्मक कार्य करतात आणि सकारात्मक कार्य करत असल्यामुळं भौतिक समृद्धीसाठी त्या अतिशय मानसिक स्थैर्य देणाऱ्या असतात. सूर्य तुळ राशीत असल्यामुळं सगळे व्यापारी ज्यांचं चिन्ह, व्यापाराचं चिन्ह हे वजन काटा आहे जुन्या काळातला आणि तुळ राशीचं चिन्ह सुद्धा वजन काट्याचंच आहे. म्हणून सगळे व्यापारी सूर्य तुळ राशीमध्ये गेला की आपल्या वह्यांचं पूजन करतात पाडव्याला. लक्ष्मीपूजनाला करतात आणि पाडव्याला वापरायला काढतात. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, नवीन कुठलं घर घ्यायचं असेल किंवा नवीन काही सुरुवात करायची ती ह्या पाडव्याला केली जाते. कारण सूर्याची पण तुळ रास आहे आणि सूर्यासारखा प्रकाशमान आपला व्यवसाय झाला पाहिजे ही ती भावना असते. म्हणून सगळे व्यापारी करतात काय की वह्या नवीन नवीन खतावण्या, नवीन अकाउंट सगळे सुरू करत असतात. आणि मग जरी सूर्य नीच राशीमध्ये असला, तूळ राशी जरी सूर्याची नीच रास असली, तरी पण चंद्र जो आहे तो त्याच्यासोबत असतो आणि तो तूळ आणि वृश्चिकेत असल्यामुळं चांगले प्रभाव पडतात आणि माणूस अंतर्मुख व्हायला लागतो, मानसिक स्थैर्य त्या ठिकाणी मिळायला लागतो. म्हणून हा अर्धाच मुहूर्त सांगितलाय. कारण अमावस्येचं त्या ठिकाणी कधी कधी आपल्याला तो प्रभाव पडतो म्हणून हा पूर्ण मुहूर्त नाहीये. मग असे हे 3.5 मुहूर्त आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेत की ज्या वेळेस आपल्याला कुठलाही मुहूर्त पाहायची गरज नाहीये. मग ह्या 3.5 मुहूर्तांमध्ये होतं काय की बघा कॉस्मिक एनर्जी ह्या सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती येत असतात
आता आपलं शरीर जे आहे हे 70% पाण्याने भरलेलं आहे. जसा पौर्णिमेचा चंद्र गुरुत्वाकर्षणामुळे ज्यावेळेस समुद्राला भरती आणतो, तसा आपल्या शरीरातल्या जलतत्वाला सुद्धा तो आकर्षित करतो. त्याच्यामुळे तुमच्या मज्जासंस्थेवरती आणि रक्ताभिसरणावरती पण त्याचा परिणाम होतो. आणि मग तो परिणाम होत असताना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत, ह्या तुमच्या एटीपी सिस्टमला ह्या करतात काय? उत्तेजित करत असतात. आणि त्यामुळे माणूस जास्त सक्रिय त्या 3-3.5 मुहूर्तांना राहत असतो. म्हणजे हे तिन्ही 3.5 मुहूर्त हे असे आहेत. आता त्यातला उद्याचा येणारा जो आहे, ती म्हणजे अक्षय तृतीया. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? बायोरिदम जे आहे, म्हणजे शारीरिक, भावनिक, बौद्धिक अशा तिन्ही चक्रांची लय जी आहे, ती सुधारली जाणार आहे. कारण ते पूर्णपणे रिसेट होणार आहे. आणि ते रिसेट झाल्यामुळे होईल काय? निर्णय क्षमता चांगली येईल. आरोग्य हे तुमचं चांगलं राखण्यासाठी निसर्गातील बदलांशी शरीर तुम्हाला जुळवून घ्यायचंय. म्हणून ते रिसेट करायचंय. कारण आता इथून पुढे उष्णता ही प्रचंड वाढणार आहे. म्हणून त्यासाठी आता आहार तुम्हाला बदलायचा आहे आणि तुम्ही जसा आहार ठेवाल, तसं तुमचं आरोग्य राहणार आहे. हेच आपल्याला हे सण सगळे सांगतात. आता मग अक्षय तृतीयेला करायचं काय? हा स्वयंसिद्ध मुहूर्त का सांगितलेला आहे? तर हे मुहूर्त चिंतामणी किंवा धर्मसिंधू या ग्रंथांमध्ये पण याचा आपल्याला उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, की हे अभिजात मुहूर्त पण याच्यामध्ये कसे असतात, काय असतात. आता अक्षय तृतीया हा एनर्जी अलाइनमेंटचा खऱ्या अर्थाने हा दिवस आहे. चंद्राची आणि सूर्याची, कारण दोघंही उच्च पातळीला आहेत. आणि अशी वर्षातनं फक्त एकदाच तिथी येते, ती म्हणजे अक्षय तृतीया. कारण सूर्याची उच्च रास मेष आहे आणि चंद्राची उच्च रास वृषभ आहे. ही दोघंही एकत्र त्याच वेळेस आपल्याला अक्षय तृतीयेला पाहायला मिळतात. म्हणून या दोघांच्याही भरपूर ऊर्जा आपल्याला घ्यायच्या. आता दोघांच्याही सूर्याची आपण घेऊ, कारण तो महिनाभर तिथंच थांबणार आहे. महिनाभर तो मेष राशीमध्येच थांबणार आहे. पण चंद्राचं मात्र तसं नाहीये. चंद्राचं काय होतं, की चंद्राने प्रत्येक वेळेस 30° तो पुढे गेला, की तो रास बदलतो. त्याच्यामुळे चंद्र हा 2-2.5 दिवस आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तिथून पुढे आपल्याला चंद्राचं सानिध्य मिळणार नाही, कारण चंद्र हा सतत फिरत असतो. मग आपल्याला काय करायला लागेल? मग सूर्याच्या ऊर्जेवरती डिपेंड राहायला लागेल. मग आता सूर्य तळपला, तर ती उष्णता हानिकारक पण व्हायला नको. म्हणून मग आपलं शास्त्र काय सांगतं, की तुम्ही त्या अक्षय तृतीयेनंतर तुमचा आहार पूर्णपणे सौम्य करायचा. आणि घ्यायचंय काय? तर घ्यायचंय तुम्हाला व्हिटॅमिन डी. कारण सूर्याची जी उष्णता आता येते किंवा ऊर्जा जी येते, तो उत्तरायणाच्या अतिशय परमोच्च टप्प्यावरती आहे. त्याच्यामुळे ज्यांना व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी आहे, अशा लोकांनी सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात जर बसलं, तर सगळ्यात जास्त व्हिटॅमिन डी ह्या दिवसात मिळणार आहे. ज्यांना हाडांची दुखणे आहेत, ज्यांना संधिवात आहे किंवा हाडे ठिसूळ आहेत, असा कोणाला त्रास असेल, तर ह्या लोकांनी पण सूर्य उगवायच्या आत उठायचंय आणि सूर्य ज्यावेळेस उगवतोय त्यावेळेस त्या सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसायचंय. किती वाजेपर्यंत बसायचंय? अगदी तुमचं शरीर गरम होईपर्यंत. गरम होईपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत नाही बसायचं. एक 8 वाजेपर्यंत किंवा 8:30-9 वाजेपर्यंत बसायचं. कारण 9 नंतर उन्हं जास्त तीव्र व्हायला लागतात. कारण तुम्ही असं तास 2 तास जर सूर्याच्या ह्या कोवळ्या प्रकाशात बसला, तर तुम्हाला व्हिटॅमिन डी हे तुमचं इतकं पीक अवस्थेला येईल. सगळ्यात जास्तीत जास्त संपूर्ण वर्षामध्ये जर व्हिटॅमिन डी पुढे चांगलं मिळत असेल, तर हे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आणि तिथून पुढे महिनाभर तुम्हाला मिळत असतं. कारण सूर्य हा अतिशय परमोच्च अवस्थेला असतो. आणि मग असं कोवळं ऊन जर तुम्ही घेतलं, तर मग काय होईल, की तुमच्या हाडांचे आजार हे सगळे बरे होऊन जातील. तुम्हाला गरजच पडणार नाही. आणि जर तुम्ही नाही बसलात, जर तुम्ही सूर्याच्या प्रकाशात कोवळ्या उन्हामध्ये जर नाही बसलात, विशेषतः ज्यांचं वय 55 वर्ष क्रॉस आहे अशी लोक, जर कोवळ्या उन्हात तुम्ही नाही बसला, तर मात्र होईल काय, की जसा वर्षा ऋतू चालू होईल, जसा जून जुलै सुरू होईल, तसं तुमची हाडं दुखायला लागतील. कारण का, की वर्षा ऋतू हा जो आहे, हा वात प्रकोपाचा काळ आहे. आणि वात प्रकोपाचा काळ येतोय, म्हणूनच अक्षय तृतीया तुम्हाला सांगते, की तुमच्या हाडांमध्ये पण अक्षयत्व घ्या. उन्हामध्ये बसा. व्हिटॅमिन डी3 ही जास्तीत जास्त घ्या आणि रोगप्रतिकार शक्ती तुमची वाढवून घ्या. ही सांगणारी ही अक्षय तृतीया असते. इथून ते सुरू होतं. म्हणून आपल्याला करायचं काय? कोवळ्या उन्हातलं. आणि बघा, तुम्हाला गंमत पण अशी सांगतो, की सूर्याची उपासना करण्याचा कालावधी जो आहे ना, सूर्योपासना आपण जी म्हणतो, ती सुद्धा अक्षय तृतीयेपासून चालू होत असते. मग सूर्यनमस्कार, सूर्योपासना ही सगळी जी आहे, सूर्याच्या सगळ्या ज्या काही प्रार्थना, पूजा अर्चा ज्या आहेत, त्या सगळ्या अक्षय तृतीयेपासून चालू होतात. कारण तो प्रभावी सगळ्यात जास्त त्या अक्षय तृतीयेनंतर असतो.
आणि तो कुठपर्यंत असतो, तर 1 महिनाभर असतो. 1 महिनाभर जेवढं लागेल तेवढं द्या, असं तो सूर्य सांगत असतो. कारण मी मेष राशीमध्ये आहे आणि माझ्या उच्च राशीमध्ये असल्यामुळं जेवढं पाहिजे. आता प्रत्येक वेळेस पैसेच हवेत का? प्रत्येक वेळेस सोनंच हवं का? तर असं नाही. तुमच्या शरीरामध्ये लागणाऱ्या ऊर्जा, कारण सूर्याच्या किरणामध्ये 7 प्रकारच्या ऊर्जा आहेत, ज्या रंगांच्या आहेत. ज्याला आपण सप्तरंग आपण ज्याला म्हणतो. आता तुम्ही बघा, आपण एखादी काच जर आपण पकडली किंवा प्रिझम आपण पाहिला असेल किंवा इंद्रधनुष्य हा पावसाळ्यात का पडतो? कारण सूर्याची किरणं ही ढगांवरती पडतात आणि ढगांमध्ये जो जलांश आहे त्याच्यामधनं परावर्तित होऊन सूर्याच्या अपोजिट साईडला 7 रंगांची उधळण जी दिसते, ती जी आहे ती सूर्याच्या किरणांची आहे. सूर्याची किरणं जरी आपल्याला पिवळी दिसत असली, तरी पण हे सातीची साती रंग त्या सूर्याच्या किरणांमध्ये आहेत आणि त्या 7 रंगांच्या ऊर्जा ह्या धारण करण्यासाठी आपल्याला सूर्याच्या प्रकाशामध्ये बसायचं. आणि मग सूर्य उपासना करताना पण ज्यावेळेस आपण वर्ण सूर्याला अर्घ्य देतो, त्या पाण्यामधनं पण ती सूर्याची परावर्तित किरणं जी ती शरीरावरती पडतात आणि त्या 7 रंगांच्या ऊर्जा आपल्याला मिळतात. आणि मग ही रंग थेरपी किंवा कलर थेरपी आपण जी म्हणतो, ती सुद्धा याच्यातनं साध्य होते. ती सुरुवात करण्याचा काळ सुद्धा हा अक्षय तृतीयेचाच आहे. म्हणजे मेडिकल अँगलने पाहिलं तर अक्षय तृतीया ही अतिशय महत्वाची आहे. तुमचे हाडांचे विकार ती बरी करणारी आहे. तुमची मानसिक अवस्था तुमची ठीक करणारी आहे. रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढवणारी आहे. कारण तुम्ही केलंय काय, की पाडव्याला तुम्ही कडुलिंबाचा पाला खाल्लाय आणि पाडव्याला कडुलिंबाचा पाला खाल्लेला असल्यामुळं तुम्हाला आता मिळणार काय या ठिकाणी? तुम्हाला आता इथं व्हिटॅमिन डी3 तुम्हाला मिळणार आहे आणि व्हिटॅमिन डी3 मिळाल्यावरती पावसाळ्यात येणाऱ्या संक्रमणाच्या रोगांसाठी तुम्ही तयारी आता करताय. तर असं हे विज्ञान आहे. आता बऱ्याचदा होतं काय, की तुम्ही सूर्याची ऊर्जा घेताय, परंतु ज्यावेळेस सूर्य अधिक तळपायला लागतो, उष्णता प्रचंड वाढायला लागते, त्यावेळेस मग मात्र सूर्याचा थोडा दुष्परिणाम पण आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग तो दुष्परिणाम हा होणार आहे हे आपल्या ऋषीमुनींना प्राचीन काळी माहिती होतं. म्हणून त्यांनी काय केलं, की उदक कुंभ ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्या शास्त्रामध्ये आणली. आता नॉर्मली आपण जे पाणी पितो घरातलं फिल्टरचं पाणी, आरोचं पाणी, हे पाणी कसं ऍसिडिक आहे. आणि तुमच्या पाण्यामध्ये किती ऍसिड आहे, हे जर आपण पाहिलं, तर तुमची प्रकृती पण तशी बनायला लागते. पाणी कसं असलं पाहिजे? अल्कलाईन असलं पाहिजे. कारण अल्कलाईन पाणी तुमच्या बॉडीला एक तुम्हाला बॅलन्स करत असतं. मग अल्कलाईन पाणी कसं मिळवायचं? तर अल्कलाईन पाणी मिळवण्यासाठी आपले ऋषीमुनी फार हुशार होते. त्यांनी काही रेमेडीज दिल्या होत्या. मग त्या रेमेडीज काय होत्या? की ऋषीमुनी काय सांगायचे, की रात्रीच्या वेळी तुम्ही करायचंय काय, की तुमचं जे पाणी पिण्याचं आहे, ते पिण्याचं पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवायचं किंवा पितळेच्या भांड्यात ठेवायचं. तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही पितळेच्या भांड्यात ठेवायचं. आता पितळ्याच्या भांड्यात का ठेवायचंय? तर बघा, अल्कलाईन मशीन्स आता कुठला ती कंपनीचं मला नाव माहित नाही, पण माधुरी दीक्षित ती अशी जाहिरात करते. त्या जाहिरातीमध्ये ती येते आणि ती म्हणते, की "क्या आपके पानी में कॉपर है? क्या आपके पानी में झिंक है?" पाण्यामध्ये कॉपर आणि झिंक असलं पाहिजे. आणि आता अनेक कंपन्यांचे अल्कलाईन वॉटरच्या अशा मशीन आलेल्या आहेत, ज्या 1.5-1.5, 2-2 लाखाला मिळतात. 50-50 हजारापासून सुरू होतात. आता ते मशीन खोलून जर आपण आतमध्ये पाहिलं, तर आपल्याला फारसं काही आढळत नाही. फक्त कॉपरची एक प्लेट असते आणि झिंकची एक प्लेट असते. आणि त्याचं सायन्स जर आपण पाहिलं, तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या ह्याने काय होतं, की ज्यावेळेस आपण ते आरो चालू करतो, तर तो आरो चालू केल्यानंतर त्या पाण्यामध्ये कॉपर यायला सुरुवात होते आणि झिंक यायला सुरुवात होते आणि कॉपर आणि झिंक यांचं एकत्रीकरण झालं, की ते शरीरामध्ये कॉपरची आणि झिंकची डिफिशियन्सी कमी करतो आणि ज्याला आपण अल्कलाईन वॉटर असं म्हणतो. आता ते मशीन घ्यायला तुम्हाला लाख-लाख, 2-2 लाख रुपये भरायला लागतील. पण आपले ऋषीमुनी किती हुशार होते. त्यांनी पितळेचा हांडा असा बनवला, जो ऑलाईट धातूमध्ये त्याच्यामध्ये पितळ पण आहे, म्हणजे पितळामध्ये तांब पण आहे आणि झिंक पण आहे, जस्त पण आहे. म्हणजे 40% तांब, सॉरी 60% तांब आणि 40% झिंक हे जर एकत्र आलं, की त्याचा पितळ धातू बनतो आणि त्याच्यामध्ये जर आपण पाणी ठेवलं, तर ते पाणी अल्कलाईन बनतं. मग हे पाणी कधी ठेवायचंय? की रात्री ठेवायचं तुम्हाला. पितळेच्या हांड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवलं, की सकाळी करायचं काय पहाटे एक 4 वाजता किंवा 5 वाजता तुम्हाला ते पाणी त्या पितळेच्या हांड्यातलं काढायचंय आणि मातीच्या माठामध्ये तुम्हाला टाकायचंय. आता मातीच्या माठामध्ये का टाकायचंय? उदक कुंभ हा जो सांगितलाय. म्हणून आपण बघा उद्या बरेच जण त्या छोट्या मडक्याची पण पूजा करतात.
अक्षय तृतीयेला. ते छोट्या मडक्याची पूजा करायचं कारण काय, की मातीशी तुमचं जोड असला पाहिजे. मातीशी आपण जोडून राहिलो पाहिजे. कारण माती ही सुद्धा कशी आहे? अल्कलाईन आहे. मग मातीच्या भांड्याला म्हणजे मातीच्या माठाला छिद्र असतात. त्याच्यामुळे होतं काय, बाष्पीभवन होऊन पाणी थंड राहतं. आणि मग त्या मातीच्या माठामध्ये तुम्हाला वाळा, चंदन अशा वनस्पती टाकायच्या. आणि जेणेकरून तुम्ही जे पितळ्याच्या हंड्यातलं पाणी घेतलं होतं, जे माठामध्ये सकाळी भरलेलं आहे, ते साधारणतः एक 8 वाजेपर्यंत चांगलं थंड बनेल आणि पिण्यायोग्य होईल. आणि असं पाणी तुम्ही ज्यावेळेस या अक्षय तृतीयेपासून प्याल, त्यावेळेस तुमच्या शरीरामधलं पित्त क्षमन करण्याची, पित्ताला संतुलित करण्याची जादू त्या पाण्यामध्ये आलेली असणार आहे. कारण त्याच्यामध्ये चंदन आहे. चंदन काय करतंय? तुमचं पित्त रिड्यूस करतंय. वाळा हा काय करतोय? तुमचं पित्त रिड्यूस करतोय. आणि एक सुगंधी पण नॅचरली हे ह्या पाण्यात आलेलं असतं. आणि म्हणून ज्यावेळेस अक्षय तृतीयेनंतर सूर्य तळपायला लागतो, तर शास्त्र आपल्याला असं सांगतं, की माठातलंच पाणी प्यायचंय आपल्याला. आणि ते माठातलं पण पाणी कसं असावं? वाळं आणि चंदन टाकलेलं असावं. जेणेकरून तुमचं पित्त जे आहे ते नॉर्मल राहील, अल्कलाईन पाणी तुम्हाला मिळेल. पित्ताचं क्षमन होईल. म्हणजे तुम्हाला सनस्ट्रोक वगैरे ह्या वेळेस तुम्हाला काही बसणार नाही. आणि मग हे करत असताना आता बऱ्याच तुम्ही जर हे नाही केलं, तुम्ही जर एकदम उष्ण पदार्थ खायला लागले, तर तुम्हाला त्रास हा नक्की होणार आहे. मग त्रास काय होणार? तुमचं पित्त भडकणार आहे. आणि पित्त भडकल्यानंतर मग मात्र तुम्हाला अनेक त्रास व्याधी सुरू होतील. मग तुमचं वात आहे हा सुद्धा खराब होऊ शकतो. आणि मग तो बॅलन्स ठेवायला तुम्ही यावेळेस घेऊ शकता. मग सरबत घेताना पण समजा तुम्ही लिंबू सरबत घेतलं असेल, फक्त लिंबू सरबत घेतलं तर तुम्हाला त्रास होईल. मग लिंबू सरबताला पण आपल्याला कूल डाऊन करण्यासाठी सब्जा त्याच्यामध्ये टाकायचं. जे आपण अक्षय तृतीयेनंतर जे लिंबू सरबत घेतो त्याच्यामध्ये सब्जा आपल्याला टाकायचा आहे. सब्जा टाकल्यामुळे काय होईल, तो कूलिंग इफेक्ट जो आहे, तो कूलिंग इफेक्ट तुमच्या शरीराला जाणवायला लागेल. शरीराचं तापमान हे नियंत्रित व्हायला लागेल आणि शरीराचं हायड्रेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे टिकून राहील. हे असं अक्षय तृतीया आपल्याला करायला सांगते. आता अक्षय तृतीयेमध्ये चंद्राचं आणि ह्याचं सूर्याचं बल तर आपल्याला मिळतंच. पण बऱ्याचदा आपण जर पाहिलं, आता ह्यावेळेस नाहीये. ह्यावेळेस नक्षत्र वेगळं आहे. परंतु रोहिणी नक्षत्रावरती ही अक्षय तृतीया बऱ्याचदा येत असते. रोहिणी नक्षत्र किंवा त्याच्या आजूबाजूला हे रोहिणी नक्षत्र असतं. कारण रोहिणी नक्षत्रावरती जेव्हा सूर्य येतो अक्षय तृतीयेनंतर, तेव्हा नवतपा हा सुरू झालेला असतो. आणि हा नवतपा सुरू झाला की प्रचंड उष्णता मग वाढायला लागते. त्याला 9 दिवस जे आहेत हे सूर्याचं तापमान अतिशय जास्त असतं. ते अतिशय रोहिणी नक्षत्रावरती सूर्य आला की अतिशय उष्ण असतो असं म्हणतात. मग त्यावेळेस करायचं काय? त्यावेळेस आपल्या शरीराला आपण कूल डाऊनच ठेवायचंय. आणि जेवढी जास्तीत जास्त एनर्जी आपल्याला घेता येईल, तेवढी आपल्याला एनर्जी जास्तीत जास्त आपल्याला घ्यायची असते. मग सकारात्मक विचार येतात. मग नवीन संकल्प मला ह्या दिवशी करायचा आहे. नवीन सकारात्मक विचार करून नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा मानवी मेंदू ह्या दिवशी फार क्रिएटिव्ह राहतो. कारण चंद्र हा वृषभ राशीमध्ये आहे, जो मनाचा कारक आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. ही दोघंही त्यांच्या उच्च राशीमध्ये असल्यामुळं ह्या दिवशी तुम्ही जे काही सुरू करणार आहात, ते अक्षय राहण्यासाठी मदत मिळणार आहे. अशी एक भावना आपल्या संस्कृतीमध्ये रुजवली गेलेली आहे. कारण जास्तीत जास्त तुम्हाला ताराबल आणि ग्रहबल या दिवशी तुम्हाला मिळतंय. म्हणून तुम्ही नवीन काहीतरी सुरू करा. नवीन संकल्प सुरू करा. नवीन कुठलीही गोष्ट नवीन करा. ती अक्षय म्हणजे फक्त पैसेच घ्यावेत असं नाही किंवा सोनंच घ्यावं असं काही नाहीये. कुठलीच गोष्ट तुम्ही तुम्ही ध्यानाला बसला किंवा तुम्ही अजून कुठल्याही एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात करताय, ही अक्षय तृतीयेला केला त्याचा क्षय होणार नाही. कारण आपल्या डोळ्यांनी दिसणारे चंद्र, सूर्य हे दोघंही अतिशय बलवान आहेत. आणि मग हा टप्पा फक्त आध्यात्मिक मुहूर्त म्हणून आहे का? तर अजिबात नाही. हा ऋतुचर्येचा पण एक महत्वाचा भाग आहे. मग ऋतुचर्येच्या महत्वाच्या भागामध्ये काय, की तुमच्या इथे पित्त आणि वाताचा प्रकोप होणार आहे. शरीरामध्ये ते वाढणार आहे. शरीराची शक्ती मंदावणार आहे. जर जास्त तुम्ही बाहेर फिरलात, जास्त उन्हात फिरलात, दुपारच्या उन्हामध्ये, तळपत्या उन्हामध्ये फिरलात, तर तुम्हाला त्रास होणार आहे. पचनशक्ती मंदावणार आहे. मग या वाढत्या उष्णतेपासून संरक्षण करायला सांगणारी सुद्धा ही अक्षय तृतीया आहे. मग अक्षय तृतीया काय सांगते? उदक कुंभ घ्या. घरामध्ये माठ आणा. नवीन नवीन माठ तुम्ही त्या ठिकाणी आणले पाहिजे. म्हणून आपण ते मातीचे मडके सुद्धा आणून ती पूजत असतो. पण आजकाल लोक करतात काय, फक्त तर्पण करण्यासाठी, जे आपण पितृ तर्पण करतो अक्षय तृतीयेला, त्यासाठीच ती माठ आणतात. परंतु खऱ्या अर्थाने घरामध्ये पाणी पिण्यासाठी माठ आणायचं आहे. मातीची भांडी वापरण्यासाठी हा सगळ्यात चांगला दिवस आहे. कारण माती जी आहे ना,
ह्या मातीमध्ये 28 प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट्स असतात. मग ज्यावेळेस मातीच्या भांड्यांचा आपण वापर करतो, तर मातीच्या भांड्यांचा वापर सुद्धा हा अक्षय तृतीयापासून करायचा असतो स्वयंपाकामध्ये. कारण का? की तुमच्या आहारामध्ये तुमचा जो पदार्थ तुम्ही बनवताय, त्या पदार्थामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक घटक यावे आणि एकदम मंद आचेवर तो शिजावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. तुम्ही एक प्रयोग करून पहा. तुम्ही आता अक्षय तृतीया उद्या आहे, तर प्रत्येकाने एक छोटंसं मातीचं भांडं घेऊन या आणि ते व्यवस्थित साफ करायचं. आता साफ करायचं म्हणजे काय, ते उद्याच वापरलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही उद्या मातीचं भांडं घेऊन या आणि मातीचं भांडं आणल्यानंतर करायचं काय, ते एकदम साफ करायचं आणि गरम करायचं. गॅसवरती किंवा अग्नीवरती ते गरम करा. गरम किती करायचंय, तर ते जास्त एकदम आपण जर पाहिलं तर लाल एकदम होईपर्यंत असं एवढं गरम करू नका. मग ते गरम आतून आणि बाहेर दोन्हीकडनं करायचं. आता गरम का गॅसवरती का गरम करायचंय? कारण मातीच्या भांड्याला छोटी छोटी छिद्र असतात. त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया जाऊन बसलेला असेल. म्हणून तो गरम करायचा आहे. तो बॅक्टेरिया जळून त्या ठिकाणी मरून जाईल. आणि नंतर करायचंय काय? ते थोडं थंड होऊ द्यायचंय आणि थंड झाल्यानंतर म्हणजे हवेमध्येच मग ते तुम्हाला करायचंय काय? पाण्यामध्ये बुडवून ठेवायचंय. आता पाण्यामध्ये किती किती वेळ बुडवून ठेवायचंय? जवळपास तुम्हाला 24 तास. 24 तास ते पाण्यामध्ये बुडवून ठेवा. बुडवून ठेवल्यावरती होईल काय, की गरम केल्यानंतर जे बॅक्टेरिया आतमध्ये छिद्रांमध्ये अडकले होते, ते सगळे बाहेर येतील आणि ते मातीचं भांडं तुमचं सबाह्य अभ्यंतर म्हणजे आतून बाहेरून पूर्णपणे शुद्ध होऊन जाईल. त्याच्यामध्ये काही राहणार नाही. आता हे असं शुद्ध झालेलं भांडं जे आहे, हे पुन्हा उन्हात ठेवायचंय आणि उन्हात ठेवल्यानंतर त्याला तेल लावायचं. आपलं जे गोडे तेल आहे, ते आपल्याला तेल आतून बाहेरून लावायचे. तेल लावल्यानंतर पुन्हा ते गरम करायचे आणि पुन्हा गरम केल्यानंतर पुन्हा ते करायचे काय, परत 24 तास पाण्यामध्ये ठेवायचे. असं केल्यानंतर होईल काय, की जेवढे काही ते विषारी घटक त्या मातीच्या भांड्यामध्ये होते, जे टॉक्सिन्स होते, विषाणू होते, जीवाणू होते किंवा बॅक्टेरियाज होते, हे सगळे जाऊन ते भांडं तुमचं एकदम क्लीन होणार आहे. आणि त्या भांड्यामध्ये काय करायचंय, वापरायला घ्यायच्या अगोदर आपल्याला ते भांडं पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायचंय आणि त्याला उष्णता देऊन त्या पाण्याखाली गॅस पेटवून ते पाणी उकळायला ठेवायचंय. 3-4 वेळा चांगल्या उकळ्या आल्या, की त्या मातीच्या भांड्यांच्या छिद्रामध्ये असलेली सगळी काही घाण कचरा जो असेल तो सगळा निघून जातो आणि तुमचं मातीचं भांडं चांगलं साफ आणि शुद्ध होतं. आता हे साफ शुद्ध झालं, की मग त्यामध्ये तुम्ही भात शिजवा आणि तुमचा पहिला वरण-भात हा ह्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही बनवा आणि तुम्ही पहा मंद आचेवर तो बनवा. इतका स्वादिष्ट लागतो. जर तुम्ही मातीच्या भांड्यातला वरण-भात खाल्ला, फोडणीचं वरण बनवा आणि तुमचं साधा भात बनवा. आता भात बनवताना पण काय करायचंय, तुम्ही 4 ग्लास पाणी टाका, एक वाटीभर तांदूळ घ्या आणि वरचं पाणी सगळं काढून घ्या भात शिजल्यानंतर. पाणी त्याच्यामध्ये अजिबात ठेवू नका. तर असा भात तुम्ही जर खाल्लात, ते पाणी काढून काढलेला भात आणि तुमची जी मुगाची डाळ आहे, म्हणजे मुगाची आणि शक्यतो मुगाची डाळ वापरा, उष्णता चालू आहे. किंवा तुरीची थोडीशी घेतली तरी चालेल किंवा तूर आणि मूग एकत्र घेतलं तरी चालेल आणि त्याला तुपाची फोडणी देऊन जर तुम्ही वरण भात बनवला, तो वरण भात तुम्ही खाल्ला तूप टाकून, तुम्हाला अतिशय अप्रतिम असा स्वाद देतो, की असा वरण भात तुम्ही नंतर कुकर मधला खाणार नाही. तुम्ही म्हणाल मातीच्या भांड्यामधलाच मला खायचा आहे. म्हणून मातीच्या भांड्यांची सुरुवात करण्याचा दिवस सुद्धा हा अक्षय तृतीयेचा सांगितलेला आहे. म्हणून नवीन मातीची भांडी उद्या आणायची आणि ती सिद्ध करायची आणि ती सिद्ध करून ती आपल्या वापरामध्ये घ्यायची. कारण का, मातीच्या भांड्यांमधलं अन्न हे अतिशय सात्विक असतं, अतिशय पौष्टिक असतं आणि चांगलं शिजलेलं असतं. त्यातले मायक्रो लेव्हलला आपण जर पाहिलं तर सगळे घटक शिजलेले असतात. कुकरमध्ये काय होतं, कुकरमध्ये ज्यावेळेस आपण वरण भात बनवतो, त्यावेळेस कुकरमध्ये डाळ जी आहे ना, ही शिजत नाही, ही तुटते. कारण त्या कुकरचं नावच प्रेशर कुकर आहे. वाफेचा आपण त्याच्यावरती प्रेशर इतका टाकतो, की ती डाळ जी आहे, या प्रेशरनी सॉफ्ट होते आणि तुटते आणि त्या डाळीमध्ये असलेले जे मायक्रो गुणधर्म आहेत, अतिशय छोटे-छोटे मॉलिक्युल्स डाळीचे जे आहेत, हे त्या ठिकाणी शिजत नाहीत. ते तुटतात आणि आपल्याला वाटतं डाळ शिजलेली आहे आणि आपण तसंच खातो आणि जर पाचन व्यवस्थित होत नाही. ह्या तुमच्या डाळींमधले सगळे मायक्रो घटक तुम्हाला जर हवे असतील, तर तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला डाळ शिजवायला लागेल. आणि मंद आचेवरती शिजवायची, हळूहळू शिजवायची. 2 तास लागले हरकत नाही. एका साइडला ती डाळ शिजवायला ठेवायची आणि मंद गॅस, एकदम मोठा गॅस करायचा नाहीये.
जेव्हा त्या बारीक उष्णतेवरती हळूहळू आपण ज्यावेळेस ती उष्णता त्या मातीच्या भांड्याला मिळेल आणि ती डाळ कमी उष्णतेवरती शिजायला लागेल, तर हळूहळू त्या डाळीमध्ये असलेले सगळे मॉलिक्युल्स हे सुट्टे व्हायला लागतील आणि पूर्णपणे पौष्टिकता त्या वरणामध्ये उतरेल आणि जेव्हा तुम्ही हा वरण भात पहिल्यांदा खाल, तुम्हाला दुसरं अन्न खावंसं वाटणार नाही. हे प्रयोग मी अनेकदा करून पाहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा करून पहा आणि उद्या त्याचा मुहूर्त आहे. कारण का? तो तुम्हाला आरोग्य प्रदान करेलच, परंतु तुम्हाला चव सुद्धा खूप चांगली त्या ठिकाणी मिळून देईल. आणि मग ह्या अक्षय तृतीयेनंतर काय सांगते सायन्स काय सांगतंय, की तुमचा आहार शीतल करायचा आहे, थंड घ्यायचा आहे. मग काय खायचंय? आंब्याचा रस तुम्हाला इथून पुढे जास्त दिवस खायचा आहे. आयुर्वेद तर असं सांगतं, की इथून पुढे तुम्ही दररोज आंबे खाल्ले तरी चालेल. कुठपर्यंत खायचे आहेत? जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत. पाऊस पडला की आंबा खायचा बंद करायचा. मग आता तुम्हाला जर समजा दररोज आंबे मिळणार नसतील, तर आठवड्यातनं एकदा तरी तुम्हाला खायला लागेल. कारण का की तुम्हाला प्रकृती तुमची जपायची आहे. आता आंबा कसा असावा? तर आंबा हा आंबट नसावा. तो पहिल्यांदा ही त्याचे असलेलं कारण आहे. आंबा थोडासा पिळून घ्यायचा आहे हातामध्ये, रस चोखून पाहायचा आहे. जर तो गोड लागला तरच तो आंबा रसाला घ्यायचा आहे, नाहीतर तो दुसरा आंबट असलेला आंबा बाजूला काढून ठेवायचा. कारण आंबट रस हा उष्णता वाढवणारा आहे आणि मधुर रस हा शीतलता प्रदान करणारा आहे. आणि मग अक्षय तृतीयेलाच आंब्याच्या रसाचा नैवेद्य का असतो? किंवा पुरणपोळीचा आणि पुरणपोळी ही आंब्याच्या रसासोबत का खाल्ली जाते? कारण याचं सायन्स जर आपण पाहिलं, तर हे दोन्हीही शीत गुणांचे आहेत, जेणेकरून तुमच्या शरीराला शीतल आहार प्रदान करतात. अक्षय तृतीयानंतर येणारी उष्णता ही बॅलन्स करण्यासाठी आणि अक्षय तृतीयेनंतर होणारी प्रचंड हीट ही सम अवस्थेमध्ये आणून तुमचं वात, पित्त, कफ या तिघांनाही सम अवस्थेमध्ये आणण्यासाठी आंब्याचा रस आणि पुरणपोळी काम करत असते. अक्षय तृतीयेची पुरणपोळी ही पूर्णपणे वेगळी असते. आपण दररोज किंवा प्रत्येक वेळी जी पुरणपोळी बनवतो, तशा स्वरूपाची पुरणपोळी ही अक्षय तृतीयेला नसते. कारण अक्षय तृतीयेचं पान पण पूर्णपणे वेगळं असतं. कारण का? की त्या तिथं सण साजरा करायचा आहे आणि जिभेचे चोचले पुरवायचेत, ह्याच्यासाठी ही अक्षय तृतीया साजरी होत नाही. अक्षय तृतीयामध्ये केलेली जी पुरणपोळी ही पूर्णपणे वेगळी आहे. आमटी सुद्धा वेगळी आहे. आणि ह्या पुरणपोळी आमटीच्या ताटामध्ये तुम्हाला आंब्याच्या रसाची एक वाटी ठेवायची आहे. तो रस बनवायची त्याची पद्धत सुद्धा पूर्णपणे वेगळी आहे. कारण का? की तुमच्या शरीराला शीतलता मिळावी. मग असे कुठले पदार्थ आहेत? मग तुम्ही दुधाचं सेवन संध्याकाळी करू शकता. तूप जास्त खायचंय, गुलकंद खायचाय, टरबूज, कलिंगड या दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुमची जलीय अवस्था राहावी म्हणून ते खायचंय. कारण या थंडावा देणाऱ्या गोष्टी आहेत. पाणी पिणं फक्त पुरेसं नाही. पाणी पिताना पण एकदम घटघट पाणी प्यायचं नाहीये. माठातलंच पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये वाळा टाकलेला असेल किंवा चंदन पावडर किंवा चंदनाची लाकडं टाकलेली असतील, कारण ते पाणी तुमची पिपासा भागवणार आहे. आता ह्या दिवसात काय होतं, अक्षय तृतीयेनंतर तहान इतकी लागती, तुमचं पोट गच्च भरतं, पण तहान भागत नाही. असं बऱ्याचदा होतं. म्हणजे किती पाणी पिऊ आणि किती हे सारखं आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह पडलेलं असतं. आणि इतकं पाणी व्हायला लागतं, की आपण शेवटी वैतागतो आणि म्हणतो काय ही उष्णता आहे. पण खरं सांगू का आपल्याला पाणी प्यायचं माहितीच नसतं. आता पाणी कसं प्यायचंय अक्षय तृतीयेला? मग आपला हा सण सांगतोय तुम्हाला, की तुम्हाला पाणी प्यायचं असेल, तर तुम्हाला माठातलं पाणी प्या. बरं माठातलं पाणी प्यायचं असेल, तर ते नुसतं फक्त पाणी वरून माठात टाकलंय असं नाही. रात्री ते पाणी तुम्हाला पितळेच्या हंड्यामध्ये ठेवायचंय. कमीत कमी 8 तास. पितळेचा हंडा आतून घासायचा आहे, साफ करायचा आहे आणि रात्री तुम्ही 9 वाजता, 8 वाजता, 10 वाजता जेव्हा वेळ मिळेल, त्यावेळेस तो पितळेचा हंडा भरून ठेवला, झाकून ठेवायचा आहे आणि 8 तास हा तुम्हाला त्याच्यात पाणी ठेवायचंय. आता पितळेच्या हंड्यात ज्यावेळेस ते 8 तास पाणी राहणार आहे, तर त्या पितळेच्या हंड्यामध्ये असलेलं पितळेचं जे अलाईड धातू आहे, तांब आणि झिंक जस्त हे दोन्ही त्याच्यामध्ये मायक्रो लेव्हलला त्या ठिकाणी स्रवण व्हायला लागेल. ते पाण्यामध्ये मिक्स होईल आणि ते पाणी अल्कलाईन बनेल आणि ते अल्कलाईन झालेलं पाणी पहाटे 4 वाजता, 5 वाजता जेव्हा तुम्ही उठाल, त्यावेळेस माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्या माठामध्ये शिफ्ट करायचं. आणि माठामध्ये शिफ्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये वाळा टाकायचा आहे किंवा चंदनाची लाकडं जी छोटे-छोटे मिळतात मेडिकलमध्ये आयुर्वेदिक मेडिकलमध्ये मिळतात. चंदनाची छोटी-छोटी लाकडं किंवा चुरा आणला, तुम्हाला त्याच्यात टाकता येईल किंवा अगदी फाईन पावडर टाकली तरी चालेल. कारण चंदन हे पित्तशामक आहे.
ते ज्यावेळेस तुम्ही त्या पाण्यात टाकाल, तर ते औषधी पाणी तुम्हाला दिवसभर प्यायचं. आता असं का? कारण मी तुम्हाला मगाशी म्हणलं, की पाणी कितीही पिलं तरी तहान भागत नाही. कारण का? की तुमचं पाणी ॲसिडिक असतं. तुम्ही कधी तो अल्कलाईन टेस्ट करून पहा किंवा आपल्याकडे ते लिटमस मिळतात मेडिकलमध्ये किंवा बाजारामध्ये. ते लिटमस जर आणले आणि काही ड्रॉप्स त्याचे असतात. आता लिटमसचे काही ड्रॉप्स येतात. तुम्ही काचेच्या ग्लासात पाणी पाणी घेऊन टाकून पहा. लगेच त्याचा कलर बदलतो. म्हणजे तुमचं पाणी जे आहे घरातलं, हे जर ॲसिडिक असेल, तर तुम्ही कितीही पाणी पिलात तरी तहान भागणार नाही. कारण ते पाणी तुमच्या पेशींमध्ये उष्णता निर्माण करतंय आणि उष्णता निर्माण केल्यामुळं होतंय काय, की ते तुमच्या पेशींची तहान भागत नाहीये. तुम्ही तोंडाने पाणी पिताय, परंतु तुमच्या पेशींची तहान भागत नाही. म्हणून पिपासा स्थान कुठं आहे आपल्या शरीरामध्ये? ते टाळू जे असते आपल्या दातांच्या पाठीमागे. तर पाणी पिताना हे असं पाणी जे आहे, हे टाळूला स्पर्श करून कमीत कमी 10 सेकंद ते पाणी तुमच्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. लाळ त्याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि मग ते पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये वाळा आहे, चंदन आहे, अल्कलाईन पाणी झालंय, त्याच्यामध्ये तांब आहे आणि जस्त पण आहे आणि ते माठातनं थंड झालंय, नॅचरली थंड झालंय. फ्रिजमधलं पाणी पिऊ नका. फ्रिजमधलं पाणी ज्यावेळेस आपण प्यायला जातो, तर फ्रिजमध्ये पाणी फक्त थंड झालेलं असतं. पण त्याची जी ॲसिडिक पातळी जी आहे, त्याची जी काही पूर्णपणे असलेलं बांधणी पाण्याची जी आहे, ती ॲसिडिकच असते. ते पाणी पचत नाही. ते थंड फ्रिजमधलं पाणी पिल्यानंतर तुम्हाला 5-10 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने परत तुम्हाला तहान लागते आणि तुम्हाला नको ती विकृती हा फ्रिज देतो. कारण फ्रीज हा जो आहे, हा कार्बन जो आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन ह्याच्यापासून पाणी थंड करत असतो. आणि हे दोन्ही कार्बन जे आहेत किंवा हे जे वायू आहेत, क्लोरीन आणि फ्लोरीन, हे दोन्ही वायूंपासून हे फ्रीजमध्ये जे पाणी थंड होतं, ते विषारी वायू आहे. म्हणून नैसर्गिकपणे आपण जर पाहिलं तर पाणी थंड करायचं शास्त्र हे माठातच आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगामध्ये बर्फाचा शोध म्हणजे हिम सोडलं, म्हणजे जे वातावरणात पडते ते हिम सोडलं, तर जगामध्ये पहिल्यांदा बर्फाचा शोध जर कुणी लावला असेल, तो भारतामध्ये लावला आणि राजा हर्षवर्धन ह्याने 300-350 हे जे शतक चालू होतं, त्या काळामध्ये लावलेलं आहे. म्हणजे बर्फ कसा निर्माण करायचा ह्याचा सुद्धा शोध भारतातच लागला आणि तो जरी भारतात लागला असेल, तरी पण तो चिकित्सेसाठी वापरला गेला आणि फार काही तो बर्फ भारतीयांनी वापरला नाही. कारण त्याचे गुणधर्म पाहिले. बर्फ हा स्पर्शाला थंड होता, परंतु प्रकृती त्याची उष्ण आहे. तुम्ही बघा बर्फाची आईस्क्रीम खाल्ली किंवा काय तुम्हाला लगेच गरम व्हायला लागेल. कारण का बॉडी ती टेम्परेचर मेंटेन करते. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी त्या बर्फाला कधीच स्थान दिलेलं नाहीये, की आयुर्वेदामध्ये. कारण का तो बर्फ जो आहे, तो काही कामाचा तुम्हाला नॅचरली तो थंड करायचा आहे. म्हणून माठच त्या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून जलसेवन. विहार पण कसा करायचा आहे? सुती पांढरी वस्त्र घालण्याचा हा काळ आहे. कारण पांढरी वस्त्र घातल्यामुळं काय होतं, की तुमचं सूर्यकिरण परावर्तित होऊन तुमच्या शरीरामध्ये उष्णता जास्त साठत नाही आणि एक आल्हाददायकपणा जो आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला यायला लागतो. चंदनाचा लेप आपल्याला शरीरावरती लावायचा आहे रात्री झोपताना किंवा वाळ्याचा लेप तुम्ही लावू शकता जेणेकरून अतिरिक्त हीट जी आहे ती बाहेर पडते. गुलकंद खायचा आहे. संध्याकाळी दूध पिताना त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची. गुलकंद 1 चमचा टाकायचा आणि मग ते दूध प्यायचे. थंड दूध प्यायचंय. काय होईल? तुमच्या बॉडीमधलं टेम्परेचर पूर्णपणे डाऊन होईल. म्हणजे तुम्हाला वैशाख महिना हा जो आहे, वैशाख वणवा ज्याला आपण म्हणतो, तो पूर्णपणे बॅलन्स असा होणार आहे. आणि हे सगळं करत असताना एनर्जी तुम्हाला मग चांगली टिकून राहील. तुम्ही सक्षम राहाल. नॅचरली तुम्हाला ही अक्षय तृतीया तुमच्या एनर्जीचा क्षय करणार नाहीये. प्राणशक्ती वाढवणार आहे. उष्णतेचा स्वीकार करून त्याला बॅलन्स तुमच्या शरीरामध्ये ती करणार आहे. अशी ही अक्षय तृतीया आहे. आणि मग ह्या ह्या अक्षय तृतीयामध्ये जर आपण असा आहार-विहार घेतला, तर मग अक्षय तृतीया काय सांगते, की दररोज त्या ठिकाणी तुम्हाला आंबा खायचा. झाला शक्य तर खा. नाही झाला तर हरकत नाही. निदान अक्षय तृतीयेला तरी खा. आता गुढीपाडवा पण तुम्हाला काय सांगतोय, की गुढीपाडवा सुद्धा आपल्याला हेच सांगतो, की दररोज तुम्हाला कडुलिंबाचा पाला खायचा आहे. परंतु आपण गुढीपाडव्याचा कडुलिंबाचा पाला दररोज खातो का चैत्र महिन्यामध्ये? नाही खात. तसं अक्षय तृतीया पण काय सांगते, की तुम्हाला दररोज आंब्याचा रस खायचा आहे. पण आपण दररोज खातो का? नाही खात. आता हा आंबा हा गोड असावा. आता आंबाच का खायचा? बघा आंबा कैरीपासून बनतो. पण कैरी जी आहे ना, या कैरीचे गुणधर्म पूर्ण वेगळे आहेत आणि आंब्याचे गुणधर्म पूर्ण वेगळे आहेत. आता आंबा बाजारातनं आणला आणि लगेच तो पिळून रस केला असं करायचं नाही.
मग तो काय करायचंय, आंब्याचा रस कसा बनवायचा, आयुर्वेदाने कसा काढायला सांगितलाय, की आंबा ज्यावेळेस तुम्ही बाजारामधनं घेऊन येता, तो पहिल्यांदा पहा. तो नाकाला लावून पाहायचा आहे, त्याचा मधुर वास येतोय का? मधुर वास येत असेल, ओलसर वास त्या आंब्याचा येत असेल, तर तुम्हाला तो सगळ्यात चांगला आहे. आता आंबा कुठला खायचा आहे? तर आपल्याला वाटतं हापूस आंबा खावा. हापूस आंबा चवीसाठी एखाद दुसरा दिवस ठीक आहे, हरकत नाही. परंतु आयुर्वेद काय सांगतं, तुमच्या भूगोलामध्ये जो आंबा येतो, तो आंबा तुम्ही खाल्ला पाहिजे. तुमच्या भूगोलामध्ये जो पिकतो, जो उगवतो, तोच आंबा तुम्ही वापरायचा. आता तुम्ही म्हणाल, की आमच्याकडे वेगळा येतो. म्हणजे कोकणातला आंबा वेगळा आहे, मावळातला आंबा वेगळा आहे, मराठवाड्यातला आंबा वेगळा आहे, विदर्भातला आंबा वेगळा आहे. कारण आंबा हा निसर्गाने निर्माण केलेला आहे. तो जेव्हा नैसर्गिकरित्या पिकतो तेव्हाच तो खायला सांगितलेला आहे. आता प्रत्येक वेळेस तुम्ही हापूसच आणला पाहिजे किंवा देवगडचा तो दुसरा आहे हापूस किंवा पायरी तोच आणला पाहिजे असं काही नाही. तुमच्या भूगोलातला आंबा सगळ्यात श्रेष्ठ आहे. चवीसाठी तुम्ही हापूस वगैरे आणू शकता. एखाद दुसऱ्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही. पण कुठलाही आंबा तुम्ही घरामध्ये आणल्यानंतर तो पहिल्यांदा करायचंय काय, की तो पाण्यात भिजत ठेवायचा आहे. पाण्यात तो करायचा काय, भिजत ठेवायचा आणि त्यातली उष्णता जी आहे, ती सगळी बाजूला काढायची. म्हणजे आणला की लगेच तो तुम्ही वापरायला घेतला असं करायचं नाहीये. म्हणजे तुम्ही आज आंबा आणलाय, तर तो आज लगेच खायचा नाहीये. तुम्ही आज आंबा आणलाय, तर तो कमीत कमी 4 ते 5 तास किंवा 6 तास तो पाण्यात भिजवलेला गेला पाहिजे. पूर्णपणे थंड पाण्यात बुडवून ठेवायचा आहे. आता असं का करायचंय? कारण तुम्ही अक्षय तृतीयेचा रस खाताय. उन्हाळ्यातला आंबा खाताय. आंब्यामध्ये नॅचरली तो बाहेरनं आलेला असल्यामुळं प्रचंड उष्णता स्टोअर झालेली असते. उन्हाची, तो विकताना म्हणा किंवा प्रवास करताना ती उष्णता स्टोअर झालेली असते. आणि आजकाल तर काय होतं, की आंबा पिकवण्यासाठी ते कार्पेट वगैरे सगळं वापरतात किंवा काही असे विशिष्ट केमिकल वापरले जातात, की जेणेकरून काय होतं, की अशी कृत्रिम प्रकारची उष्णता निर्माण होते आणि ती उष्णता निर्माण झाली, की तो आंबा पिकतो. ती आढी जी आंब्याची लावतात जे फळवाले, त्याच्यामध्ये ते कार्पेट ठिकठिकाणी पुडीमध्ये बांधून ठेवलेलं असतं आणि त्यातून तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवला जात नाही. आर्टिफिशियलरित्या तो पिकवला जातो. आता त्याच्यामुळे होतं काय, त्या कार्पेटची उष्णता जी आहे, ती त्या आंब्यामध्ये साठलेली असू शकते. तुम्ही कुठल्याही व्यक्तीकडे गेला आंबा घ्यायला, तर तो तुम्हाला खरं सांगणार नाही, की हा नॅचरली पिकलेला आहे का आडीमध्ये पिकवलाय. ते तुम्हाला कुणी सांगणार नाही खरं. त्यामुळं तो जो आंबा आहे, तो आपण घरी आणल्यानंतर कमीत कमी 6 तास पाण्यात भिजत ठेवायचा आहे. म्हणजे जरी तो कृत्रिमरित्या पिकवलेला असला, तरी पण ती अतिरिक्त उष्णता आपण बाहेर काढू शकू. जर तुम्ही पाण्यात भिजत नाही ठेवला, तर तो आंबा उष्ण गुणधर्म देईल आणि तुम्हाला उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरती फोड येणं, उष्णता हीट निर्माण होणं, डोकंदुखी होणं हे असे आजार होऊ शकतात. म्हणून आंबा बाजारातनं आणला, कमीत कमी 6 ते 7 तास तो पाण्यात भिजत ठेवा. 12 तास ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सगळी हीट त्या पाण्यातनं बाहेर निघून जाते. आता ती बाहेरनं हीट सगळी काढल्यानंतर तो आंबा बिलबिला करायचा आहे आणि त्याचा रस काढायचा आहे. आता रस काढल्यानंतर हा आंबा त्या रसाचं चांगलं पाचन व्हावं म्हणून आपल्याला करायचंय काय? त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ बारीक करून टाकायची. सुंठ पावडर जी आहे, ही सुंठीची पावडर ही त्या आंब्याच्या रसामध्ये टाकायची आहे. आता आंब्याच्या रसामध्ये सुंठ पावडर का टाकायची आहे? कारण सुंठ जी आहे, ही तुमची दीपण आणि पाचन ह्या दोन्ही गोष्टी करते. तिला ग्राही असं म्हटलं जातं. आता काय होतं, की ज्यावेळेस आपण अन्न भोजन करतो आहारशास्त्रामध्ये, तर तुम्हाला येईल तो पुढच्या सत्रामध्ये, की काही पदार्थ असे असतात, आता समजा हिंग आहे किंवा हिंग आवश्यक आहे. हे काय आहे, की तुमचं फक्त दीपण करणार आहे. दीपण म्हणजे तुमच्या जठरातला अग्नी वाढवणार आहे. परंतु पाचन ते करत नाही. म्हणून दीपण पण झालं पाहिजे आणि पाचन पण झालं पाहिजे. काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त पाचन करतात, त्या दीपण करत नाही. म्हणून मग त्या आंब्याच्या रसामध्ये सुंठची थोडी पावडर जर आपण टाकली, जास्त नाही थोडीशी टाकायची. एक अर्धा चमचा किंवा छोटा चमचा मसाल्याचा असेल. आता ती पावडर टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल, की ती दीपण पाचन करणारी आहे. तो आंब्याचा रस खूप चांगल्या प्रकारे पचेल. त्यानंतर त्या आंब्याच्या रसात टाकायचं काय, की समजा रस कमी निघाला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही दूध टाकू शकता. बघा, दूध आता विरुद्ध अन्नाचं लेक्चर ज्यावेळेस सुरू होईल आहारशास्त्राच्या बॅचमध्ये तुमचे जे स्टुडंट आहेत आज जॉईन, विरुद्ध अन्नामध्ये दूध हा असा पदार्थ आहे, जो कुठल्याच फळाबरोबर त्याचं कॉम्बिनेशन जमत नाही. कुठल्याच फळासोबत नाही. फक्त सिलेक्टेड अशी काही फळं आहेत 4-5
ज्यांच्यासोबत त्या दुधाचं कॉम्बिनेशन जमतं आणि दूध हे अमृत तत्वाचं बनतं. त्याच्यातलं एक फळ जे आहे ते म्हणजे आंबा. आंबा तो आंबट नसावा. जर आंबा आंबट असेल दूध फाटेल आणि मग ते दुश्मनी होईल, दोघांची विरुद्ध अन्न होईल. आंबा जर गोड असेल तर त्या आंब्याच्या रसाचं आणि दुधाची अतिशय जिवलग मैत्री आहे. तो आंब्याचा रस डायरेक्ट तुमच्या दुधासोबत असल्यामुळं शुक्र धातूपर्यंत जाईल, वृक्ष बनेल. कारण दुधासोबत आपण ज्या ज्या गोष्टी घेतो त्या डायरेक्ट शुक्र धातूपर्यंत जातात. म्हणून आंबा जर गोड असेल त्याच्यामध्ये दूध टाका. दूध टाकलं तर काय होईल, तो सगळ्या धातूंचं पोषण करेल इन्स्टंट एकाच दिवसात, आणि तो शुक्र धातूपर्यंत जाईल आणि शुक्राला सुद्धा थंडावा देण्याचं तो काम करेल. म्हणून दुधाचा संयोग या आंब्याच्या रसामध्ये झाला पाहिजे. अजून त्याच्यामध्ये आपण काय टाकू शकतो, तर ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, अशा लोकांनी त्या आंब्याच्या रसामध्ये तूप जे आहे, तुपाची धार त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि असा तो आंब्याचा रस आपल्याला बनवायचा आहे. आता असा आंब्याचा रस बनवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही याची एक वाटी खाल, तर तो आंब्याचा रस पूर्णपणे तुम्हाला पाचन करणार आहे, शीतलता देणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करणार आहे. बाहेर कितीही उष्णता असू द्या, तुम्हाला कधीही सनस्ट्रोक बसणार नाही, कधीही अतिरिक्त उष्णता निर्माण करणार नाही. म्हणून अक्षय तृतीयेला आंब्याचा रस खाण्याची ही तिथी सांगितलेली आहे. म्हणून आंबा हा असाच आपल्याला खायचा आहे. आता आंबा शक्यतो आपल्या भूगोलातला असेल तर सगळ्यात चांगला. कारण तो पित्तालाही शांत करेल आणि वातालाही शांत करेल. उन्हाळ्यामुळे आलेला थकवा हा पण तो दूर करणारा आंबा आहे. आता हा आंबा खाताना तो कशासोबत खायचा आहे? फक्त आंब्याचा रस खायचा आहे, तुम्ही खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये सुंठ पण आहे, त्याच्यामध्ये दूध पण आहे, त्याच्यामध्ये तूप पण आहे. कारण हे सगळे वातशमन आणि पित्तशमन करणारे घटक त्याच्यामध्ये आहेत. आणि आंबा स्वतः जैविकत्वाचा आहे. मग असा रस तो तुम्हाला महिन्याभर खायला सांगितलेला आहे. आंबा चुकून फक्त खायचा तसा नाही सांगितलेला खायला. कारण तो पचला पण पाहिजे ना. काही काही लोकांना आंब्याचा रस पचत नाही. आता बऱ्याचदा काय होतं, की काही लोकांना आंब्यामध्ये साखर टाकायची सवय असते. कारण काही काही आंबे त्यांना गोड नाही, फिक्कट असतात आणि त्यांना जास्त गोड खायची सवय असते. मग अशा लोकांनी काय करायचंय, तर साखर नाही टाकायची त्याच्यामध्ये नॉर्मली. तुम्ही ह्या आंब्याच्या रसामध्ये देशी खांड मिळते, खांड. ती खांड टाकली तरी चालेल किंवा त्याच्यामध्ये आपण जर तुम्ही पथरी खडीसाखर असेल, ती पथरी खडीसाखर कुटून जरी टाकली, तरी पण तुमच्या आंब्याच्या रसाला खूप चांगल्या प्रकारचा गोडवा येऊ शकतो. आता याचं पण सायन्स पहा. गूळ हा उष्ण असतो, पण त्या गुळापासून बनलेली जी खांड आहे ना, ती मात्र शीतगुणांची असते. आता खांड प्रत्येकाला मिळेलच असं नाही. समजा नाही मिळाली हरकत नाही, पण खडीसाखर तर तुम्हाला निश्चितपणे मिळू शकते. पत्री खडीसाखर. कुठल्याही किराणाच्या दुकानात जाऊन तुम्ही खडीसाखर घेऊन या. बारीक खलबत्त्यामध्ये ती बारीक करा आणि ती खडीसाखर टाका. साखर कारखान्यातून आलेली साखर टाकू नका. कारण साखर कारखान्यातून आलेली साखर ही सल्फरपासून बनलेली असते. सल्फर हा उष्ण गुणांचा आहे. ही साखर पित्त वाढवणारी असते. ती साखर टाकली तर मग आंब्याचा रस खाण्यात काहीच मजा नाही. कारण तो उष्णता वाढवणारा तयार होईल. म्हणून सगळं शीतगुण. आता सुंठ उष्ण आहे, परंतु सुंठ ही पाचन करणारी आहे, दीपन करणारी आहे. म्हणून ती ग्राही आहे, म्हणून ती चालते. नाहीतर तुम्ही म्हणाल साखर उष्ण टाळते, मग तुम्हाला सुंठ का चालत नाही? असं नाही. कारण सुंठ जी आहे ती पाचन आणि दीपन करण्यासाठी टाकलेली आहे. ती अतिशय अल्प टाकलेली आहे. त्याच्यामुळे ती बॅलन्स होणार आहे. परंतु तुम्हाला जर रस अजून गोड करायचा असेल तर खडी साखर त्याच्यामध्ये टाका, साखर टाकू नका. आणि जर खांड मिळाली तर खांड टाका. जेणेकरून तो शीतल गुणांचा रस होईल आणि तो तुम्हाला तृप्तीचा त्या ठिकाणी एहसास असा देईल. तृप्ती तुम्हाला आणेल तो आणि बलवर्धन करणारा तो असा रस तुम्हाला मिळणार आहे. आणि मग हा असा रस खाल्ला, तुमचा वात आणि पित्त तुम्हाला ते शांत होतील, तुमच्या वाटेला जाणार नाही. त्यानंतर तुम्ही ह्या आंब्याच्या रसाबरोबर पुरणाची पोळी खाऊ शकता. उद्या घरी स्वयंपाक काय करायचा, तर कटाची आमटी आणि पुरणाची पोळी ही ठरलेली असते प्रत्येकाची. परंतु ह्या अक्षय तृतीयेला होणारी पुरणाची पोळी ही सामान्य पुरणाची पोळी नसते. आयुर्वेद शास्त्र त्याला मान्यता देत नाही. नॉर्मली आपण घरामध्ये करतो काय, हरभऱ्याची डाळ आणि त्याच डाळीचा थोडा कट काढून त्याची कटाची आमटी आपण बनवतो. बाकी मग भजी, कुरडई, पापड हे आपले थोडे थोडे असतात आपल्या पानामध्ये. परंतु अक्षय तृतीयेला मात्र हा स्वयंपाक आपल्याला बदलायला लागतो. हा सरसकट सगळ्या सणांना स्वयंपाक करायचा आपलं ठरलेलं असतं अनेक गृहिणींचं. परंतु ते तसं नाही, याचं शास्त्र थोडंसं वेगळं आहे.
कारण काय बा, थोडं तुम्ही भौतिक शास्त्र जाणून घ्या, निसर्गाचं शास्त्र जाणून घ्या, आरोग्याचं शास्त्र जाणून घ्या, आयुर्वेद जाणून घ्या. आयुर्वेद काय सांगतोय, की ऋतू बदलला की तुमचे पदार्थ पण बदलतात. त्यातले घटक पण बदलतात. कारण का, की त्या ऋतूला बॅलन्स करण्यासाठी शरीराला बॅलन्स तुमच्या ऋतूसोबत कनेक्ट करायचंय आणि शरीर आपलं करायचंय काय बॅलन्स करायचंय. अशा पद्धतीचा तुम्हाला आहार बनवायचा आहे. मग तुम्हाला प्रत्येक वेळेस हरभऱ्याच्या डाळीच्या पुरणाची पोळी कशी चालेल? किंवा प्रत्येक वेळेस हरभऱ्याच्या डाळीची कटाची आमटी कशी चालेल? नाही चालणार. मग तुम्हाला करायचंय काय? तर ह्या पुरणाच्या पोळीसाठी जी पुरणाची पोळी तुम्ही अक्षय तृतीयेला बनवणार आहात किंवा या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर कधी बनवायची असेल, तर मग करायचंय काय? तर तुम्हाला मुगाची डाळ वापरायची. आमटीसाठी पण आणि तुम्हाला पुरणाच्या पोळीसाठी पण. आता काय होतं, की हरभऱ्याच्या डाळीचं पुरण आणि हरभऱ्याच्या डाळीची कटाची आमटी ही थोडी चविष्ट असते. चव खूप चांगली लागते. त्याच्यामुळे आपण स्पेसिफिकली करतो काय, की कटाची आमटी ही हरभऱ्याच्या डाळीचीच असते आणि पुरणाची पोळी पण आपली हरभऱ्याच्या डाळीचीच असते. आता आपल्याला शास्त्र काय सांगतं, इथं चव महत्वाची नाहीये. तुमची प्रकृती महत्वाची आहे. म्हणून आयुर्वेदाने काय सांगितलंय, की पुरणाच्या पोळी तुम्हाला बनवताना कारण उन्हाळ्यामध्ये शक्यतो अक्षय तृतीया आणि त्याच्यानंतर हा जो काळ आहे, हा अतिउष्णतेचा काळ आहे आणि मूग जे आहेत, हे तीनही दोषांना समान अवस्थेमध्ये ठेवण्याची मदत करणार आहे. मुगाची डाळ ही उत्तम पित्तनाशक आहे. उष्णता रिड्यूस करणारी आहे. म्हणून मुगाच्या डाळीचं पुरण, मूग शिजवायचं. आता मग बऱ्याचशा गृहिणींचा प्रश्न येतो, की मुगाच्या डाळीचं पुरण करायचं हरकत नाही, परंतु ते खूप चिकट होतं. मग चिकट झाल्यावरती काय करायचं? मग ते तसं पुरणपोळी लाटता येत नाही व्यवस्थित किंवा अनेक अडचणी निर्माण होतात. काहीतरी थोडं वेगळंच वाटतं. हरकत नाही. आपण आरोग्यासाठी ती पोळी बनवतोय. आपण जिभेचे चोचले पुरवायला ती पोळी बनवत नाही आहोत. हे लक्षात ठेवायचंय. आता जर पुरण चिकट व्हायला लागलं, मुगाची डाळ ही चिकट आहे, थोडी चिकट व्हायला लागली, त्याच्यामध्ये तुम्ही थोडी 2 चमचा रवा आणि 1 चमचा बेसन पीठ टाकू शकता थोडंसं. म्हणजे आपण जो पोह्याचा चमचा आहे तो टाकू शकता. जेणेकरून काय होईल तो चिकटपणा कमी होईल आणि तुमचा उद्देश साध्य होईल. परंतु उद्याच्या दिवशी जे पुरण बनवायचंय, ते तुम्हाला मुगाचंच बनवायचंय. पुरण बनवताना पण काय करायचंय? मुगाचं पुरण बनवताना त्याच्यामध्ये पण ती पोळी तुम्हाला पटकन पचावी त्यासाठी आता मुगाची डाळ ही हलकीच असते आणि सुपाच्य असते, लगेच पचते आणि उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. म्हणून मुगाचं पुरण करायचंय. त्यात थोडी एक तुम्हाला चमचा सुंठ पावडर घालायची आहे आणि थोडं जायफळ त्याच्यामध्ये त्या पुरणाच्या पोळीमध्ये घालायचंय पुरणामध्ये. आणि पुरण गोड करण्यासाठी गुळाचा वापर करायचा नाही, खडी साखरेचा वापर करायचा. आता काय होतं, की खडी साखरेचा वापर केला, की तुमची पुरणाची पोळी एकदम पिवळी धम्मक दिसायला लागेल. आणि गूळ वापरला, की थोडी काळपट पिवळी दिसायला लागते, चॉकलेटी पिवळी दिसायला लागते. कारण गूळ थोडासा काळपट असतो ना. त्याच्यामुळं तुम्हाला हा फरक जाणवायला लागेल. तर गूळ आपल्याला वापरायचा नाही, कारण गूळ हा उष्ण आहे. उष्ण प्रकृतीचा आहे, उष्ण वीर्याचा आहे. तो जास्त वापरायचा नाही. आणि त्याच्यामुळे पुरणाला थोडा चिकटपणा गुळासारखा येणार नाही. पण हरकत नाही. नाही आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. फारच पर्याय नसेल तर एकदम थोडासा गूळ तुमच्या समाधानासाठी टाकायचा असेल तर टाकू शकता. पण नाही टाकलं तर खूप चांगलं. आणि खडी साखर त्या ठिकाणी वापरा. खडी साखर, पुरण, मुगाचं पुरण म्हणजे मुगाच्या डाळीचं पुरण आणि जायफळ आणि सुंठ ह्या पुरणाच्या पोळीमध्ये असली पाहिजे. अशी पोळी भाजताना आता हिला तेल लावायचं नाहीये. ह्या पोळीला तुम्हाला करायचंय काय, की तूप लावायचंय. तुपामध्ये ती भाजायची. आता याचं सायन्स पण पहा किती महत्वाचं आहे. तुपामध्येच का भाजायचंय? कारण तूप हे पित्तनाशक आहे, पित्तशामक आहे. आणि पुरणाच्या पोळीवरती पण भरपूर तूप घेऊन ती खायची. म्हणजे पुरणाच्या पोळीमध्ये तूप आणि तुमच्या पुरणाच्या पोळीमध्ये सुंठ, पुरणाच्या पोळीमध्ये असलेली जायफळ आणि मूग हे सगळं काय, हे सगळे गोष्ट सुपाच्या पाचक आहेत. आणि जी आमटी तुम्ही बनवणार, जो कट तुम्ही ह्या काढत होता डाळीचा, हरभऱ्याच्या डाळीचा, तोच कट तुम्हाला थोडासा मुगाच्या डाळीचा काढायचा आहे. आता मी तुम्हाला अगोदरच सांगतो, कारण तुम्ही सगळे उद्या ओरडताल, म्हणतील काही पण सांगितलं. पण तसं नाही. मुगाच्या डाळीचा कट काढल्यानंतर मुगाच्या डाळीच्या कटाची आमटी जी बनते त्याला जास्त चांगली चव येत नाही. चांगलं लागत नाही. हरभऱ्याच्या डाळीला जी चव आहे, कारण हरभऱ्याच्या डाळीचा कट काढून जी आपण आमटी बनवतो, ती आमटी चविष्ट लागते. कारण हरभऱ्याच्या डाळीला चव आहे. परंतु हरभऱ्याचा एक गुणधर्म असा आहे,
की हरभरा हा वात वाढवणारा आहे. म्हणून हरभऱ्याची डाळीचं पुरण तुम्ही बनवलं तर हरभरा पचायला जड आहे आणि हरभरा जो आहे हा वात वाढवणारा आहे. अक्षय तृतीयेला जर हरभऱ्याच्या पुरणाची तुम्ही पोळी खाल्ली पुरणाच्या डाळीच्या पुरणाची, तर तुमचा वात वाढेल, ती पचणार नाही, अपचन होईल आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. प्रकृती इम्बॅलन्स होऊ शकते. म्हणून ही पोळी टाळा आणि ह्याची आमटी पण टाळा. मग आमटी पण कुठली करायची आहे? आमटी सुद्धा ही तुमची आयुर्वेदिक पद्धतीनेच बनवायची आहे. जिभेचे चोचले किंवा चव लागावी म्हणून आपण आमटी बनवत नाही आहोत. आपण आपल्या आरोग्यासाठी ती आमटी बनवतोय. मग तुम्हाला मुगाच्या डाळीचा कट काढायचा आहे. मी अगोदरच सांगतोय त्याला चव लागत नाही. शेवटी प्रत्येकाच्या हातांवरती असतं, कलाकौशल्यावरती असतं, की कुणाला किती अन्नपूर्णा प्रसन्न आहे, त्यानुसार चव तशी येत असते. आता ही आमटी पण बनवताना त्यात काय टाकायचंय? तर आमटी बनवत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त लाल तिखट किंवा काळं तिखट अजिबात टाकायचं नाही. लसूण, कांदा असलं काहीही त्या पूर्ण आमटीमध्ये वापरायचं नाहीये. मग तुम्ही म्हणाल वापरायचं काय? तर ही आपल्याला एकदम आयुर्वेदिक पद्धतीने आमटी बनवायची आहे. ती आमटी सुद्धा पित्तनाशक करणारी असली पाहिजे. जी आपण अक्षय तृतीयेला बनवतो ती आमटी. पित्ताचा आणि वाताचा नाश करणारी ती आमटी बनली पाहिजे आणि ती तुमच्या मुगाच्या डाळीच्या पुरणाच्या पोळीसोबत मॅच झाली पाहिजे. ती विरुद्ध होता कामा नये. म्हणून ती आमटी बनवताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला धणे आणि जिरे वापरायचे. आमटीला फोडणी देताना मोहरी वापरायची नाही, कारण मोहरी ही उष्णता निर्माण करणारी आहे. आमटीला फोडणी देताना जिरं वापरायचंय. आमटीला फोडणी देताना तेल वापरायचं नाहीये. आमटीला जी फोडणी आपण देतो ती तुपातली फोडणी द्यायची आहे. जास्त तूप गरम करायचं नाही, एकदम वाफ येईल असं. हलकसं तूप तुमचं गरम करायचंय, व्यवस्थित योग्य तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे आणि धने पावडर टाकायचे. कारण जिरं आणि धणं हे तुमचं काय करेल, तुमचं पाचन व्यवस्थित करणारं आहे. धने तुमच्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करतील, धना पावडर. कारण उष्णता ही ग्रीष्माची आहे, ग्रीष्म सुरू होतोय ऋतू. म्हणून धण्याची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. चवीपुरतं तुम्ही तिखट टाकू शकता, पण जास्त टाकायचं नाहीये. थोडी हलकसं तिखट टाकायचंय. किंवा आता हे टाकल्यानंतर आता तुम्हाला करायचंय काय ह्याच्यामध्ये कढीपत्ता भरपूर टाकायचा आहे. कारण कढीपत्ता सुद्धा काय हा तुम्हाला पाचनाला मदत करणार आहे. बाकी रेग्युलर तुम्ही मीठ आणि मिरची जेवढी टाकता तेवढी तुम्ही तुमच्या चवीपुरतं टाकू शकता. परंतु त्याला अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये आठवणीने टाकायची आहे, की त्या आमटीमध्ये वरनं कोथिंबीर तुम्हाला टाकायची आहे आणि खोबरं जे आहे आपलं ओलं खोबरं, त्या ओल्या खोबऱ्याचा रस त्या आमटीमध्ये थोडा टाकायचा आहे. जेणेकरून काय हे सगळे घटक जे आहेत ते त्या आमटीला बॅलन्स करतील. म्हणजे ती तिखट जरी थोडी झाली तरी पण तुमचं पित्त भडकवणार नाही. आणि तुपातली फोडणी असल्यामुळे तुम्हाला ती बाधणार नाही. पित्ताचं शमन करेल आणि तुम्हाला चव पण ती चांगली देईल. ही अशी आमटी तुम्हाला बनवायची, की जेणेकरून काय होईल, मुगाच्या डाळीच्या कटाची आमटी, मुगाच्या डाळीची पुरणाची पोळी, ही तुम्हाला पित्त बॅलन्स करणारी असेल आणि ह्याच्यासोबत तुम्ही जी रसाची वाटी घेताय, म्हणजे पूर्णपणे तुमचं जे पान आहे उद्याचं, अक्षय तृतीयेचं, पूर्णपणे आयुर्वेदाच्या पद्धतीने ते बनलेलं असेल आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारे आरोग्य हे लाभेल. घरातनं बाहेर पडताना निसर्गाशी जुळवून घेताना समजा गरज पडली 11 नंतर बाहेर पडायची, 12 नंतर, तर छत्री घेऊन बाहेर पडा. जेणेकरून ऊन जास्त लागणार नाही. पादत्राणे वापरा. कारण छत्र आणि पादत्राणं जर घातले नाही तर काय होईल, ते उष्णतेमुळे तुमचे विकार होतील. मेंदू जसं आपण म्हणतो तळपायाची आग मस्तकाला जाते. मग तळपायाचं जी काही गरम झालेली जमीन आहे ती पण तुम्हाला मस्तकामध्ये उष्णता निर्माण करणारच आहे. तळपायाचे पण विकार होऊ शकतात. म्हणून तळपाय आणि मेंदू हे दोन्ही गोष्टी करायच्यात काय, आपल्याला सावध ठेवायच्यात. म्हणून आपण चपला, वाहना व्यवस्थित घालायच्यात आणि बाहेर पडताना तुम्हाला छत्री किंवा काहीतरी डोक्यावरती टोपी असलीच पाहिजे. कारण एकदम सूर्याचा प्रकाश हा तुमच्या टाळूवरती येऊ नये, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. ह्या काळामध्ये उपासना करताना अध्यात्माच्या दृष्टिकोनातून तुम्ही सूर्योपासना करू शकता. अक्षय तृतीयेला सूर्य उच्च राशीत आहे, चांगली फळं देईल. व्हिटॅमिन डी तर देईलच, परंतु सूर्याची सगळ्यात चांगली फळं ज्यांचा सूर्य वीक आहे पत्रिकेमध्ये, त्या लोकांनी सूर्याची उपासना जी आहे, ओम ह्रीम सूर्याय नमः आपण जो मंत्र म्हणतो किंवा सूर्याचा जो मंत्र आहे तो त्या काळामध्ये जर जास्त जपला तर सूर्य मेष राशीमध्ये आहे त्यांना जास्त फायदा होईल. जे लोक कर्क राशीचे आहेत त्यांनी या काळामध्ये चंद्राचा मंत्र अक्षय तृतीयेला जास्त म्हटलात, कारण तोही वृषभ राशीमध्ये आहे, उच्च राशीमध्ये, त्यांनाही खूप चांगला फायदा होईल.
मन शांत होण्यासाठी त्याचा फायदा त्याला मिळणार आहे. म्हणून जप, ध्यान हे ह्या दिवशी शक्यतो आपल्याला दुपारच्या वेळेत करायचे. ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढेल, रक्ताभिसरण चांगलं होईल आणि तुम्हाला त्याचे खूप चांगले लाभ मिळतील. आणि शक्य असेल तर दान या दिवशी करायला सांगितले. जलदान करायचे, अन्नदान करायचे गरजू व्यक्तींना. आता जलदान का? की वाटसरू असतात. आता जुन्या काळामध्ये वाटसरू होते, प्रवास करायचे. मग पाणी त्यांना मिळालं पाहिजे. रस्त्याने फिरताना पाणी नाही मिळालं तर अक्षरशः त्यांना पाण्याचे किंवा पिपासा असे रोग व्हायचे. आणि म्हणून ते जलदान करण्याचं कारण त्या काळचं असं होतं, की बाबा प्रवाशांना पाणी द्या. मग पाणपोई चालू करणं, पाणी मोफत वाटणं. आता आजकाल लोकं ते बिसलरीच्या बाटल्या वाटतात. काय उपयोग नाही जलदान करून त्या काळामध्ये. कारण का की पाणी कसं हे माठातलंच असलं पाहिजे. कारण ती तहान भागली पाहिजे. बिसलरीच्या पाण्याने तहान शक्यतो भागत नाही. फक्त परोपकाराची भावना जपली जाते, परंतु त्याला फायदा सगळ्यांना होईल असं नाही. परंतु शीतलता मिळाली पाहिजे. ते आपण जर पाहतो हे सगळं तुमचं एंडोक्राईन सिस्टम जे आहे त्याला पण त्याचा फायदा झाला पाहिजे. तर असं दान द्यावं म्हणून ते जलदान, अन्नदान त्यावेळेस सांगितलंय. परोपकाराची भावना निर्माण व्हावी म्हणून सांगितलंय. सोन्याची खरेदी करायची कारण सुवर्ण खरेदी हा मांगल्याचा अंश सांगितलेला आहे. मांगल्याचं प्रतीक आहे. चंद्र आणि सूर्य दोन्ही उच्च राशीमध्ये आहेत आणि ते अक्षय टिकणार आहे. आणि त्याच्यामुळे सोन्याला सूर्याची आणि चंद्राची उष्णता धारण करण्याची त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे शक्ती असते. तर ती शक्ती या ठिकाणी मिळेल. आता ज्यांना सोनं मिळणार नाही, आता आजकाल आपण पाहिलं सोनं तर इतकं वाढलंय, की आता सर्वांना ते शक्य होईल असं नाहीये. मग तुम्ही चांदी सुद्धा खरेदी करू शकता अक्षय तृतीयेला. आता सोनं कसं आहे, की सोन्याला थोडंसं जुन्या काळापासून एक आकर्षण आहे आणि सोनं आहेच सोनं. कारण का, की ते वैश्विक धातू आहे. पण सोनं नाही मिळालं तरी हरकत नाही. पण थोडी तरी चांदी तरी तुम्ही खरेदी केली पाहिजे. कारण का, अक्षय तृतीयेला फक्त सूर्यच मेष राशीमध्ये नाही, तर चंद्र सुद्धा वृषभ राशीमध्ये आहे. जेणेकरून तो शीतलता देणार आहे. म्हणून तुम्ही चांदीचे अलंकार जरी घातलेत, तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. आता सोन्याचं काय होतं, की सूर्य महिनाभर आहे म्हणून सोन्याचा जरा जास्त प्रभाव मिळतो. चांदीला चंद्र 2.5 दिवसच त्या राशीमध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्याला 2-2.5 दिवसच त्याचा प्रभाव पाहायला मिळेल. परंतु उन्हाळ्यात जर तुम्ही चांदीचे दागिने घातले, तर चांदी ही तुमच्या शरीरातली अतिरिक्त उष्णता खेचून घेते. ती काळी पडते पहा अंगावरती घातल्यावरती. हीट खेचून घेणारी आहे. शरीराला थंडावा देणारी आहे. म्हणून ज्यांना पित्ताचे त्रास आहेत, ज्यांना उष्णतेचे त्रास भरपूर आहेत, अशा लोकांनी सोनं नाही घातलं तरी चालेल, परंतु चांदी मात्र अक्षय तृतीयेला खरेदी करा आणि ती शरीरावरती धारण करा. मग चांदीचं कडं असेल, चांदीचा पायातला वाळा असेल किंवा चांदीची कमरपट्टा असेल, चांदीची चेन असेल आणि जेवढी शुद्ध घालता येईल चांदी तेवढी घाला. आजकाल तुम्ही ते चांदीच्या डिझाईन्स बघायला जाऊ नका. म्हणजे पैंजण डिझाईनचं असलं पाहिजे किंवा अलंकार सगळे तुम्हाला डिझाईन आपण पाहतो. तर डिझाईनमध्ये काय होतं, मग चांदीमध्ये प्रकार असतात. मग तुम्ही जेवढी डिझाईन करायला जाल तेवढं काय होतं, की ती अशुद्ध चांदी मिळते. जर्मन सिल्वर आपल्याला ते मिळतं. शुद्ध फाईन चांदी जर आपण जेवढी घालायचा प्रयत्न करू किंवा जेवढं शुद्ध चांदी शरीरावरती राहील, तेवढं तुमचा शीतल गुण वाढायला लागेल. त्याचा फायदा शरीराला होईल आणि ती ऊर्जा खऱ्या अर्थाने अक्षय राहण्यासाठी मदत होईल आणि अक्षय तृतीया जी आहे ती पालन केली जाईल. त्या काळामध्ये लक्ष्मी आणि विष्णूची आणि तुळशीची पूजा जास्त केली जाते. कारण दोघंही लक्ष्मी संचलनाचा प्रतीक आहे आणि लक्ष्मी जी आहे समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणून लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचं पूजन ह्या काळामध्ये करतात. कारण लक्ष्मी ही जी आहे विष्णूची बायको का सांगितली आहे? कारण फक्त संचलन असून उपयोग नाही किंवा संचलनाची शक्ती असून उपयोग नाही. कारण समृद्धी पण त्यासोबत असलं पाहिजे. मौल्यवान गोष्ट जी आहे. म्हणून ही प्राणवायू, प्राणतत्व ही लक्ष्मी तत्व सांगितलेली आहे. आणि संचलनाची ऊर्जा सांगितली आहे. दोन्ही एकत्र असतील तर खूप चांगलं काम करतील. आणि म्हणून तुळस, लक्ष्मी आणि विष्णू यांची पूजा जास्तीत जास्त करायची. आता तुळशीची पूजा का सांगितली आहे? तर बघा तुळशीची पूजा तुम्ही कराल तर तुळस ही अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक तर आहेतच. कारण ती तुम्हाला पावसाळ्यात लागणार आहे. पण बऱ्याचदा काय होतं, की तुळशीची रोपं ह्या अक्षय तृतीयेनंतर ह्या प्रचंड उष्णतेमुळे जळतात. जर आपण वेळेवर पाणी घातलं नाही तर. आणि म्हणून त्यांनी काय केलं तुळस पण जोडली, की निदान त्या पूजेमुळे तुम्ही थोडंसं फुलपात्रभर पाणी तरी त्या तुळशीला घालाल आणि तुळस वाढेल. जर तुळस चांगली वाढली, तर ह्याच तुळशीची पानं तुम्हाला पावसाळ्यात लागणार आहेत. तुम्हाला संक्रमणाचे आजार होऊ नयेत म्हणून. म्हणून या ठिकाणी विष्णू, लक्ष्मी, तुळस पूजन सांगितलेलं आहे. जप आणि ध्यान याच्यामध्ये आपल्याला करायचंय. जर आपण असं केलं, झाडं लावायची आहेत. अक्षय फळ देणारी झाडं असतात.
झाडं आपल्याला लावायचे, गरजूंना वस्त्रदान करायचे. जेवढं आपण दान धर्म करू, जेवढं आपण दान केलं तेवढंच आपल्याला परत फिरून मिळत असतं. म्हणून हा पुण्याचा ठेवा अक्षय तृतीयेला हा जपला जातो. म्हणून खऱ्या अर्थानं ही अक्षय तृतीया जी आहे, ही अक्षय तृतीया पाळली जाते. आणि मग एवढं सगळं चांगलं करताना पितरांना पण कुठेतरी एक शांती मिळाली पाहिजे, त्यांचे शुभाशीर्वाद मिळाले पाहिजे. कारण चंद्रही पिकला आहे, चंद्रही उच्चीचा आहे आणि सूर्यही उच्चीचा आहे. तर अशा कालावधीमध्ये ही ऊर्जा आपल्या पितरांना मोक्ष मिळण्यासाठी आपण ती प्रदान केली पाहिजे. म्हणून आपण 12-12:30 वाजता शक्यतो मुहूर्त पाहून आपण पितृतर्पण त्या ठिकाणी केलं पाहिजे. पितरांना आपण त्या ठिकाणी तिळाचं उदक दान किंवा उदक काळे तीळ वापरून ते तर्पण करतो, ते तर्पण सुद्धा केलं पाहिजे. त्यांना मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. तर हे अशा प्रकारे हे सगळं शास्त्र, धर्मशास्त्र आणि आपलं कुटुंब, परिवार, समाज या सगळ्यांसाठी कामाला येणारी अशी ही प्रामुख्याने ही अक्षय तृतीया ही पाहिली जाते आणि मानली जाते. म्हणून ही अक्षय तृतीया ही खरोखर अक्षय बनवायची असेल तर फक्त ती सेलिब्रेशनसाठी नको, तर आरोग्यासाठी, शरीरासाठी आणि समाजासाठी ती बनवायची. तर अशी अक्षय तृतीया ही तुम्हालाही चांगली जाऊ. आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचं सत्र जे आहे ते या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.